ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था प्रज्ञामानस संशोधिका आयोजित या दीड दिवसीय परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कालच्या दिवसात विविध सत्रांद्वारे मुलाखतींद्वारे आपण तज्ज्ञांकडून वक्त्यांकडून मुलांचे भावविश्व समजून घेताना मुलांच्या भावविश्वात काय काय समस्या आहेत, काय काय आव्हाने आहेत, काय अडचणी आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण आपण नुसतं अडचणी ऐकून शांत बसू शकत नाही, तर आपल्याला काहीतरी समस्या परिहारसुद्धा लागणार. त्यामुळे आजच्या या अर्ध्या दिवसाच्या विविध सत्रांमध्ये चर्चासत्रांद्वारे आपण आज मुलांचे भावविश्व समजून घेताना त्यांच्यातील निरामया संवर्धित करताना कशा प्रकारे आपण समस्या परिहार करू हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सुप्रभात आणि दुसऱ्या दिवसाच्या या सत्रांसाठी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवातसुद्धा आपण नवीन पद्याने करणार आहोत. मी नेहाताई आणि दीप्तीताईंना विनंती करते की त्यांनी पद्य म्हणावे. पाखरे भरारली निळी नभे झळाळली, पालवी नवी नवी तरुवरी थरारली. पाखरे भरारली निळी नभे झळाळली, पालवी नवी नवी तरुवरी थरारली. हासऱ्या सुरातुनी चालत्या पदातुनी, झेप घेऊन उसळली ही चेतना. हिचे आम्ही शुभांशु रे, सतेज रे, सुहास्य लास्य रे, युवमनी जी संचारते प्रकाशते. गती हिची द्युती हिची स्फूर्ती, क्षितिज बाहते धरे सक्षेम द्यावयासया. पाखरे भरारली निळी नभे झळाळली, पालवी नवी नवी तरुवरी थरारली. पालवी नवी नवी तरुवरी थरारली, पालवी नवी नवी तरुवरी थरारली. धन्यवाद ताई. आजचे जे पहिले सत्र आहे ते चर्चासत्र असणार आहे आणि आजचे आपले तज्ज्ञ व्याख्याते आहेत प्राध्यापक महेंद्रभाई सेठिया आणि माधुरीताई सहस्त्रबुद्धे. ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे संचालक माननीय गिरीशराव बापट यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या वक्त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आत्ताचे पहिले जे चर्चासत्र आहे त्यात 2 विषयांची मुख्यतः मांडणी होणार आहे, प्रेरणा जागरण आणि मुलांमधील ऊर्जेला विधायक वळण. आता पुढील सूत्र मी स्वप्निलाताई यांच्या हाती देते. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सत्रांना आपण सुरुवात करणार आहोत. तर जसं ईशा म्हणाली तसं काल आपण प्रामुख्याने मुलांच्या भावविश्वातलं स्वास्थ्य आणि अस्वास्थ्य अशा 2 संकल्पनांबद्दल बरंच काही समजून घेतलं. तसंच परेश मोकाशींकडून आपण माध्यमांमध्ये किंवा माध्यमांचा मुलांच्यासाठी कसा उपयोग केला जातो किंवा त्यात त्यांची काय भूमिका असते याबद्दलही बघितलं. आज आपण प्रामुख्याने थोड्या वेगळ्या विषयांवरती समजून घेणार आहोत. आपण असं म्हणतोय की 21वे शतक हे पूर्णपणे भारताच्या तरुणाईचं आहे. म्हणजे 2050 पर्यंत भारत हा कदाचित जगातला सर्वात तरुण देश असेल.
तर मग त्या वेळेला जे तरुण म्हणून असणार आहेत ते कोण, तर आत्ता जे बाल आणि कुमारावस्थेमध्ये आहेत ती आपली सगळी मुलं. मग या मुलांकडे आपण जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्याला त्यांच्यातल्या दोन गोष्टी सगळ्यात जास्त जाणवतात. एक म्हणजे त्यांच्यातल्या क्षमता आणि त्यांची ऊर्जा, जी दोन्ही गोष्टी प्रचंड प्रमाणामध्ये आहेत आणि त्या आपल्याला लक्षात येत असतात. पण खरोखरच आपण जर आजूबाजूला बघितलं तर मुलांच्या क्षमता आणि त्यांच्या ऊर्जा या खरंच किती वापरल्या जातात किंवा त्यांना किती संधी मिळते त्या वापरण्याची, किंवा मिळाली जरी संधी तरी त्या फारच ठराविक पद्धतीने वापरल्या जाव्यात असा बऱ्याच वेळेला आग्रह केला जातो. तर मग जर आपल्याला ही तरुणाई एका सकारात्मक मार्गाने पुढे न्यायची असेल किंवा भारताला तरुण देश असं म्हणताना तो सक्षम तरुणांचा देश असा हवा असेल, तर मग मुलांमधली ही सक्षमता किंवा क्षमता आणि ऊर्जा कशी आपल्याला वापरता येईल किंवा त्याला कसं वळण देता येईल याच्या संदर्भामध्ये आज आपण या दोन्ही वक्त्यांकडून समजून घेणार आहोत. हे दोन्हीही वक्ते याच कामासाठी गेली कित्येक वर्ष अथकपणे प्रयत्न करत आहेत असं त्यांचे एकूण बायोडेटा जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला कळलं. तर पहिल्यांदा परिचय करून देते. आपले पहिले वक्ते आहेत माननीय ज्ञानप्रबोधिनीचे माननीय कार्यवाह महेंद्रभाई सेठिया. गेले 37 वर्ष महेंद्रभाई ज्ञानप्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. 1991 पासून छात्र प्रबोधन या कुमारांसाठी चालवल्या जाणाऱ्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केलं आहे. 2012 पासून युवकांसाठी चालणाऱ्या नेतृत्व संवर्धन केंद्राचे प्रमुख म्हणून ते काम करत आहेत. शिक्षण तज्ज्ञ आणि युवक कार्यकर्ता म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी असंख्य व्याख्याने घेतली आहेत. मुलांसाठी आणि युवकांसाठी शिबिरं, अभ्यास सहली, मेळावे, सायकल सहली घेतलेल्या आहेत. लेखक म्हणून अध्ययन कौशल्य आणि स्वयंअध्ययन पद्धती याच्यावरची त्यांची 3 पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. तसेच आश्वासक पालकत्व आणि हे पालकत्वावरचं पुस्तक, तसेच योजकतेच्या पाऊलवाटा या नियोजन कौशल्यावरचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे. माननीय महेंद्रभाईंना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट संपादक, सर्वोत्कृष्ट शिक्षक, नगरच्या स्नेहालय संस्थेचा साने गुरुजी पुरस्कार, मातृमंदिर संस्थेचा अध्यापकोत्तम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांची मानदियाळी आहे. तर या अशाच तज्ज्ञ अशा या वक्त्यांना त्यांचं पहिलं जे व्याख्यान आहे किंवा आपण म्हणूया त्यांचे विचार मांडण्याची आपण पहिल्यांदा संधी देणार आहोत. आपल्या दुसऱ्या तेवढ्याच तज्ज्ञ अशा मार्गदर्शिका माननीय माजी नगरसेविका सौ माधुरीताई सहस्त्रबुद्धे. आपण त्यांना नगरसेविका म्हणून ओळखतोच आहोत, तसंच सकसचा हा ब्रँड त्यांचा आपल्या सगळ्यांना अगदी परिचित आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं जे बालरंजन केंद्र ही त्यांची जी ओळख आहे ती मला जास्त करून द्यावीशी वाटेल सगळ्यांना. गेली 36 वर्ष माधुरीताई बालरंजन केंद्र हे 3 ते 16 वर्ष वयोगटासाठी अथकपणे चालवत आहेत. आणि या वयोगटातल्या मुलांवर खेळ, कला, संस्कार, व्यायाम या सगळ्या गोष्टींचं अविरतपणे ज्याला आपण म्हणूया एक्सपोजर देण्याचं काम त्या करत आहेत. त्यांच्या या संस्थेतून हजारो मुलं आजपर्यंत संस्कारित होऊन बाहेर पडली आहेत. याशिवाय गेली 35 वर्ष त्या सुजाण पालक मंडळ आणि साप्ताहिक नाट्यवर्गसुद्धा त्यांच्या संस्थेमार्फत चालवत आहेत. माधुरीताईंना त्यांच्या या कार्याबद्दल शिवाजी कूल स्काउट आणि गाईड संस्थेचा बालकार्य सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच महा NGO फाउंडेशनचा राजमाता जिजाऊ पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर अशा या अत्यंत व्यस्त अशा दोन्ही वक्त्यांना आपण आपल्यासाठी आज इथे बोलवलं आहे. तर माननीय महेंद्रभाई आणि माधुरीताई हे दोघंही साधारणपणे 20 ते 25 मिनटं त्यांच्या विषयाची मांडणी करतील. या दरम्यान तुम्हाला जे जे काही प्रश्न किंवा ज्या ज्या काही गोष्टी त्यांच्याबरोबर डिस्कस करायच्या आहेत त्या तुमच्याकडे जे पॅड काल दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही लिहू शकता. आणि त्या चिठ्ठ्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इथे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांच्या मार्फत तुम्ही त्या माझ्याकडे देऊ शकता. आणि मग दोघांचीही मांडणी झाल्यानंतर पुढची 15 ते 20 मिनटं आपण या शंका समाधानासाठी ठेवलेली आहेत.
तर मी महेंद्रभाईंना विनंती करते की त्यांनी आपल्या सत्राची मांडणी करावी. प्रेरणा जागरण या विषयावरती बसून बोलणं इतकं योग्य नाही होणार. काल आणि आज 2 दिवसामध्ये मिळून आपण मुलांच्या भावनिक विकसनाच्या संदर्भात अधिकाधिक पैलू उलगडत चाललेलो आहोत. काय करावं काय करू नये याबद्दलची पण यादी आपली ही पुष्कळ वाढत चाललेली असणार आहे. पालक म्हणून, समुपदेशक म्हणून, शिक्षक म्हणून आपण आपापल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रेरित करायचा प्रयत्न करत असतो. काही वेळेला जमतं, काही वेळेला जमत नाही. मग जमलं नाही की आपण हायर डोस वापरतो आणि मग तो डोस किती किती वाढवायचा हे काही वेळेला लक्षात येत नाही. त्याचं रूपांतर मग चिडचिड, राग, संताप. इतक्या वेळा तुला सांगितलं पासून तर मग सगळा वरचा स्तर हा सुरू होतो. मुळामध्ये प्रेरणा जागरण हा विषय हा विद्यार्थ्यांच्या घडणीचा महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आपण नेहमी 2 शब्द वापरतो, जडण आणि घडण. व्यक्तिमत्वाची जडणघडण. आणि या जडणीमध्ये मुख्यतः बाहेरून काही ना काहीतरी आपण कौशल्यांची, काही त्याच्या उत्तम वर्तनाची अपेक्षा करत असतो. पण हे जे काही सगळं व्यक्त होतं ते आत असलेल्या त्या घडणीच्या प्रक्रियेतून व्यक्त होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये आपण 4 शब्द जे महत्त्वाचे मानतो आणि तेच अर्थात या व्यक्तिमत्वाच्या, ज्याला पर्सनॅलिटीमधला पर्सोना, ग्रीक शब्दाचा जो काही अर्थ येतो म्हणजे मास्क, MASK. आणि जर का उलटा आपण जर का त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हे 4ही शब्द व्यक्तिमत्वासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. K फॉर नॉलेज, ज्ञान. माहितीवरती असलेला सगळा भडीमारातून आपल्याला मुलांना ज्ञानामध्ये घेऊन जायचं आहे, त्याचं ज्ञानात रूपांतर करायला शिकवायचं आहे. S फॉर स्किल्स, कौशल्य विकसित करायची आहेत. आम्ही फक्त अभ्यासाच्या कौशल्यावरती जास्त विचार करतो असं अनेक वेळा बाहेर दिसतं. पण अभ्यासाच्या कौशल्यांच्या पलीकडे सुद्धा विचार कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, जगण्याची कौशल्य, क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, अशा जीवन कौशल्याची जोड त्याला असणं. पण या 2 गोष्टी पुरत नाहीत. कारण खूप ज्ञान आहे, खूप कौशल्य आहेत. अनेकांच्या घरी गेल्यानंतर असं दिसतं की हा ना विलक्षण आहे, हो प्रचंड बुद्धिमत्ता आहे, खूप वाचतो, खूप काही करतो, पण त्याला काही करावंसंच वाटत नाही. आणि त्यामुळे करावंसं वाटत नाही ह्याचं कारण काय, तर ती पुढची 2 जी आहे ती वृत्ती आणि प्रेरणा. वृत्ती घडण, A फॉर ॲटिट्यूड फॉर्मेशन आणि M फॉर मोटिवेशन. त्यामुळे असं मास्क जो काही आहे, जो मुखवटा अनेक वेळेला आपण म्हणतो, त्या मुखवट्याच्या आतमध्ये लपलेली ही सगळी मोटिवेशनची प्रक्रिया आहे असं मला वाटतं. प्रेरणा जागरणाच्या या सगळ्या विषयामध्ये मी 2-3 भाग करू इच्छितो. त्यातला पहिला भाग जो आहे तो ही प्रेरणा जागृत करण्यासाठीची कुठली साधनं आपण वापरू शकाल. पहिली गोष्ट लक्षात ठेवूयात की देर इज नथिंग रेडीमेड. स्टँडर्ड SOP, स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रॅक्टिसेस असं म्हणून हे केलं की प्रेरणा जागरण होणार, अशा प्रक्रिया या नाही आहेत. या प्रत्येक व्यक्तिगणिक बदलतात, प्रत्येक परिस्थिती गणिक बदलतात. आज एखाद्या मुलाला एखाद्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळाली तर उद्या त्याचमुळे मिळेल याची खात्री नाही. तर बऱ्याच वेळेला आपण काल तर तुला असं केलं तर तू छान काम केलंस की आज काही करत नाहीस तसं काही तू. कारण आजची सिच्युएशन वेगळी आहे, आजची त्याची मानसिकता वेगळी आहे. आज वेगळी प्रकारची तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी किंवा इनपुट्स किंवा चेतक ज्याला म्हणूया आपण की त्याला स्टिम्युलस हे आपल्याला द्यायला लागणार आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतला सर्वात पहिला महत्त्वाचा भाग, माणसं का काम करायला लागतात, लहान मुलं का काम करायला लागतात, का त्यांना काहीतरी करावंसं वाटतं. आणि प्रेरणा म्हणजे काहीतरी कृती करावीशी वाटणं, काही करावंसं वाटणं. तर त्यातला पहिला महत्त्वाचा भाग मला वाटतं तो म्हणजे कुतूहल जागृत करणं. जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता. आज अनेक वेळेला या सगळ्या गोष्टी खूप लहान वयामध्येच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जणू काही मारल्या जातात की काय,
अशी शक्यता किंवा वास्तव मला बाहेर दिसतं. म्हणजे शिक्षण प्रक्रियेत असेल किंवा घरी असेल, इतके प्रश्न विचारू नकोस, भंडावून सोडू नकोस. इथपासून सुरुवात होते ती मग शाळेमध्ये गेल्यावरती आउट ऑफ सिलेबस आहे, परीक्षेला येणार नाही, अशा सगळ्या कारणांखाली सर्वसाधारणपणे प्रश्न विचारू नकोस. आणि प्रश्नच पडले नाही तर मग का धडपड करायची ना, का शिकायचं ना. सगळीच उत्तर जर का मला रेडीमेड ऑन टिप ऑफ माय फिंगर मला गुगलमधून मिळत आहेत, मग कशासाठी ना खटाटोप करायचा. त्यामुळे खटाटोप करण्याचं पहिलं त्या इंधन जे काय आहे ते इंधन पेटवण्याची पहिली प्रक्रिया जी आहे ती ऊर्जा प्रज्वलित करण्याची, त्यात हे कुतूहल विद्यार्थ्यांचं आपल्याला कसं टिकवून ठेवता येईल, जागं ठेवता येईल आणि ते वाढतं ठेवता येईल. उलटा प्रवास आहे. लहान मुलांना जेवढं कुतूहल असतं तेवढं मोठी झाली की ती कमी कमी होत जातं. आपल्याला हा प्रवास उलटा करायचा आहे की जितकं लहानपण त्याच्यापेक्षा जास्ती असं कुतूहल ज्यांनी म्हणून काही उत्तुंग कर्तृत्व गाजवलं त्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या वेळेच्या प्रश्नांच्या संदर्भात, त्या वेळेच्या परिस्थितीच्या संदर्भात कुतूहल होतं. हे असं का? आणि मग त्या काची उत्तरं शोधण्यासाठी ते कार्यप्रवण झाले असं मी म्हणतो, ते कृतीप्रवण झाले. त्यामुळे अशा प्रश्नांची मालिका मुलांच्या मनामध्ये उद्युक्त करणं, मुद्दामून ती काय म्हणतात त्याला जागृत करणं, त्यात ती उत्सुकता त्यातून निर्माण होणं, कुतूहल जागणं, मग मला काहीतरी करावंसं वाटते, पाहावंसं वाटतंय, करून बघावंसं वाटते, ही प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटतं. एक शब्द सध्या बऱ्याच वेळेला पालकांच्याकडून येतो तो म्हणजे आजकालच्या मुलामुलींमध्ये ना जिद्दच नाही आहे. आमच्या वेळी कशी आम्ही अशा जिद्दीनं सगळ्या गोष्टी करायचो. का करायचो जिद्दीनं आपण त्यावेळेला? त्यातलं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे अभाव होता, अडचणी होत्या. हे केलं नाही तर नाही मला पुढे जाता येणार याबद्दलची जाणीव होती. मग घरची परिस्थिती बेताची असेल, फारशा सोयीसुविधा नसतील, पेन्सिलसुद्धा अगदी त्या काळाच्याही खालच्यापर्यंत कशी वापरायची याची काय गरज निर्माण झाली असेल. आता आजच्या पिढीला यातलं काहीच करायला लागत नाही. आपल्या कर्तृत्वामुळे आहे ते, पण आपण कर्तृत्व गाजवल्यामुळे आता आपल्या घरी पूर्वी जे एका खोलीमध्ये आम्ही 7 जण राहायचो ते आता 2 खोल्यांमध्ये 3 जण म्हणजे 3 खोल्यांमध्ये 4 जण म्हणजे खूप झाले. तरीसुद्धा कमीच पडतात आम्हाला असं आम्ही म्हणणार. आणि मग आम्ही काय करतो, आम्ही आमची उदाहरणं द्यायला लागतो की मी लहानपणी बघ कसे जगले, कसे राहिले, कसे धडपडली आणि कसं आम्हाला हे मिळत नव्हतं ते मिळत नव्हतं. एका खोलीमध्ये आम्ही अभ्यास केला, अमुक केलं तमुक केलं. मुलं एकदा ऐकतात, दोनदा ऐकतात आणि मग खूप वेळा झालं की म्हणतात की मग चला एका खोलीमध्ये. आहे का आपली तयारी परत एका खोलीत जायची? त्यामुळे जिद्दीसाठी अभाव कसा निर्माण करता येईल आणि अभाव निर्माण करण्याची एक अलीकडची अजून पायरी म्हणजे नाही पचवायला शिकवणं. आज आम्ही नाहीचं उत्तर म्हणजे नाही लगेच आत्ताच, किंबहुना भूक लागलेली नसतानाच आम्ही त्याला सगळं तयार आहे बरं का तुझ्यासाठी, म्हणजे काही चिंताच करू नको असं ज्याला ॲफ्लुएन्स म्हणू आपण. या प्रक्रिया थोड्याशा जास्ती होत असल्यामुळे मुलांना काही अभावच वाटत नाही की त्याच्यासाठी धडपडावं, यासाठी काहीतरी विशेष जिद्दीनं प्रयत्न करावेत. मग आता हा अभाव कसा निर्माण करता येईल? भौतिक अभाव तर करणं अवघड आहे, मग सामाजिक अभावाकडे मुलांना घेऊन जाता येईल का? किंवा तुला मिळतं सगळं मान्य, पण अजून असं न मिळणारा बराच मोठा समाजगट आहे आणि त्यांना हे मिळालं पाहिजे यासाठी आपण काहीतरी धडपड केली पाहिजे, यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे, यासाठी आपण शिकलं पाहिजे, यासाठी आपण काहीतरी जिद्दीनं 4 गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्या दिशेने जर का जायचं म्हटलं तर मला असं वाटतं की जिद्द निर्माण होण्यासाठी समाजदर्शन घडणं फार आवश्यक आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचं दर्शन घडणं, आपल्यापेक्षा वंचित गटात जी मंडळी आहेत त्यांचंही दर्शन घडणं
आणि आपल्यापेक्षा उत्तम कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तींचंही दर्शन घडणं. ह्या दोनही प्रकारचं दर्शन विद्यार्थ्यांना घडलं पाहिजे असं मला वाटतं. प्रेरणा एका दिवसात जागी होत नाही, ती सावकाश 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 विकसित होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे त्या सगळ्याला असं सिंचन करावं लागतं. आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आपल्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये नेहमी मला त्या शिवाच्या पिंडीवरती जी काही ती थेंब 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 पडणारी जी काही धार असते, ज्याला अभिषेक असं आपण म्हणतो, तो अभिषेक एकदम 2 बादल्या पाणी टाकून नाही होतो. त्याला अभिषेक नाही म्हणत, त्याला आंघोळ म्हणतात. अभिषेक करायचा असेल तर तो थेंब 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 अशीच पडली पाहिजे गोष्ट. प्रेरणा जागरण हा अभिषेकासारखा भाग आहे असं मला वाटतं. 2 दिवसामध्ये सगळं वर्षभराची प्रेरणा जागरण करून टाकू असं होत नाही. आणि त्यामुळे दर्शन घडवणं, पण दर्शन घडवलं की लगेच त्याची शहानिशा करायची नाही. अनेक वेळेला लहानपणी गोष्टी वाचल्या की त्याच्या खाली लगेच तात्पर्य, आणि मग मुलं म्हणतात की तात्पर्य आधी सांगून टाक, मग मी गोष्ट माझ्या पद्धतीने वाचतो. तेव्हा तात्पर्य सांगायला लागलं की मग मला तो गोष्टीची मजा नाही येत. मला असं वाटतं दर्शन घडवण्यामध्ये हा जो अनुभव आहे ना, तो मुलांना घेऊ देत ना, स्वस्थपणे घेऊ देत, त्याला बघू देत, त्याचा विचार करू देत, तिचा तिला विचार करू देत. कदाचित 8 दिवसांनी 15 दिवसांनी त्याच्यावरती चर्चा करूयात. कल्पक बनूयामध्ये माननीय अशोकरावांनी जो ब्रेनस्टॉर्मिंगच्या संदर्भातलं एक सूत्र सांगितलं आहे, डिफर्ड जजमेंट. कल्पना सुचताना जजमेंट करायचं नाही, चांगली का वाईट, योग्य का अयोग्य असा विचार करायचा नाही, तर भरभरून कल्पना सुचतील. हे जसं त्याच्या बाबतीत आहे, तसं दर्शन घडवलं की लगेच तुझ्यामध्ये झालं की नाही प्रेरणा जागरण, मुळं उपटून बघतो आम्ही, असं नाही चालणार. ती प्रक्रिया आहे, शिकवण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे दर्शन घडणं हा मला फार महत्त्वाचा भाग वाटतो. जिद्द निर्माण करायची असेल तर आपल्यापेक्षा आपण किती भाग्यवान आहोत याचं सुद्धा मुलांना जाणीव व्हायला पाहिजे. हे भाग्य जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते आत्ता तरी माझं कर्तृत्व नाही, आणि हे भाग्य ज्याच्या वाट्याला आलेलं नाही आहे तर त्याचा गुन्हा नाही आहे, योगायोगाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे सुदैवानं मला जर काही चांगल्या गोष्टी मिळालेल्या असतील तर त्याचं मी चीज केलं पाहिजे, त्याचं मी सोनं केलं पाहिजे, त्याचा मी योग्य वापर केला पाहिजे, आणि ते फक्त माझ्यापुरतं नाही तर समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि यासाठी म्हणून प्रेरणा जागरणामध्ये अभाव निर्माण करणं, तो व्यक्तिगत कौटुंबिक अभाव निर्माण करता येत नसेल तर समाजातल्या अभावाकडे लक्ष वेधणं, आणि हे करण्यासाठी आपण धडपडलं पाहिजे, हे करण्यासाठी चांगलं शिकलं पाहिजे, हे करण्यासाठी शरीर सुदृढ झालं पाहिजे, म्हणून व्यायाम केला पाहिजे. मला व्यायामाची काय गरज आहे? मी आजारी पडलो तर माझ्या दिमतीला 4 माणसं बसलेली आहेत, कुठल्याही क्षणी मी पटकन दवाखान्यात जाऊ शकतो, कुठल्याही क्षणी मला आजारी पडूच नाही म्हणून आधीपासूनच औषधं दिलेली असतात. मग व्यायामाची गरज काय? व्यायामाची गरज तुझ्या एकट्यापुरती नाही आहे, तू कोणाचा भार होऊ नये किंवा अनेकांचा आधार व्हावं म्हणून व्यायाम कर, म्हणून शिक, म्हणून तू 4 गोष्टी मिळव, म्हणून 4 कौशल्य मिळव. असं व्यक्तिगत आणि कौटुंबिक अभाव आपल्याला निर्माण करणं शक्य नाही आहे, पण सामाजिक अभाव प्रचंड आहे, आणि त्या प्रचंड सामाजिक अभावाचा उपयोग विद्यार्थ्यांच्यामधली जिद्द जागृत करण्यासाठी आपण करू शकलो तर मला असं वाटतं की तो एक महत्त्वाचा भाग होईल. दुसरा जो महत्त्वाचा भाग वाटतो म्हणजे महत्त्वाकांक्षा. ते इंधन असतं प्रेरणेचं, की मला काहीतरी मोठं करावं असं वाटतं आहे, आणि या मोठ्याच्या आपल्या कल्पना फार संकुचित असं मला वाटतं. म्हणजे मोठ्यातलं मोठं म्हणजे काय? पूर्वी इंजिनियर आणि डॉक्टर म्हणजे मोठ्यातलं मोठं. आज समजा त्याच्या पलीकडे जाऊन समजा आपण म्हणलं की काय नाही, अमुक इतक्या 7 आकडी पगार म्हणजे मग मोठा. उत्तम करिअर करणं, म्हणजे करिअर पण नाही, उत्तम पैसे मिळवणं असं मी म्हणेन, भरपूर पैसे मिळवणं, सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा रचना उभ्या करणं म्हणजे आपल्या दृष्टीनं परिसीमा असं आपल्याला वाटतं, आणि ते करणं म्हणजेच खरं तुझ्या आयुष्याचं इति कर्तव्य असं अनेक वेळेला वाटतं. मला असं वाटतं की ही फार संकुचित रचना आहे, संकुचित विचार प्रक्रिया आहे. यांनी नाही ट्रिगर होणार, कारण आत्ताच त्याला पूर्वी म्हणजे कसं की वर्ष नोकरीच्या शेवटी घरं मिळायचे, स्वतःचं घर. आता नोकरीच्या सुरुवातीलाच तुमचं स्वतःचं घर आहे, मग मिळवायचं काय आता? 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष 19 वर्ष 20 वर्ष 21 वर्ष 22 वर्ष 23 वर्ष 24 वर्ष 25 वर्ष 26 वर्ष 27 वर्ष 28 वर्ष 29 वर्ष 30 वर्ष 31 वर्ष 32 वर्ष 33 वर्ष 34 वर्ष 35 वर्ष 36 वर्ष 37 वर्ष 38 वर्ष 39 वर्ष 40 वर्ष 41 वर्ष 42 वर्ष 43 वर्ष 44 वर्ष 45 वर्ष 46 वर्ष 47 वर्ष 48 वर्ष 49 वर्ष 50 वर्ष 51 वर्ष 52 वर्ष 53 वर्ष 54 वर्ष 55 वर्ष 56 वर्ष 57 वर्ष 58 वर्ष 59 वर्ष 60 वर्ष 61 वर्ष 62 वर्ष 63 वर्ष 64 वर्ष 65 वर्ष 66 वर्ष 67 वर्ष 68 वर्ष 69 वर्ष 70 वर्ष 71 वर्ष 72
आईवडिलांबरोबर 4 वेळा परदेशवाऱ्या शाळेत असतानाच करून झालेल्या आहेत. काय मिळवायचं अजून? मिळवण्याची भौतिक सुखसुविधा या जर का मर्यादित असतील तर महत्त्वाकांक्षा तरी कशासाठी ना? मला कमी मार्क पडले, आईवडील भरतील ना पैसे मला. त्यांना जर का शिकवायचं असेल, मला मेडिकलला जाणं त्यांना जर का गरजेचं वाटत असेल तर भरतील पैसे. माझी महत्त्वाकांक्षा नाही आहे. तर मी स्वतःमधली अशी महत्त्वाकांक्षा जर का विकसित करायची असेल तर मग समाजातला कर्तृत्ववान व्यक्तींचा सुद्धा सहवास मुलांना लाभला पाहिजे. हे कर्तृत्व कशाला म्हणायचं? हे ते काय तुझं साधं सुधायला ते नाही. उत्तमातलं उत्तम, जगातलं उत्तम असं काहीतरी मी करून दाखवीन, अशी ईर्षा, अशी ऊर्जा, अशी मनातली काय म्हणू आपण आकांक्षा ही विकसित करण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान व्यक्तींना भेटायला घेऊन गेलं पाहिजे. शक्य असेल तेव्हा त्यातल्या काही व्यक्तींना घरी बोलवलं पाहिजे. अनेकांना त्या व्यक्तींबद्दलचं ग्लॅमर असतं. ते ग्लॅमर सुरुवातीला हात लावून माझ्या शेजारी बसलो, मी त्यांच्या शेजारी बसलो, इथून सुरुवात होते ती. पण हळूहळू जसं कळत जातं की हे इतकं सोपं नाही आहे, त्यासाठी कष्ट करायला पाहिजेत, मेहनत घ्यायला पाहिजे. मग ती प्रक्रिया हळूहळू रुजत जाते आणि सुरू होते असं मला वाटतं. दर्शनाच्या पुढची पायरी असते ती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणं. अनेक वेळेला दर्शन खूप घडलेलं जरी असलं ना तरी सगळंच आतमध्ये झिरपतं असं नाही. मग ते करू शकतात, ते ग्रेट, हे यांचं काय, मी काय करणार नाही, ठीक आहे मला वाईट वाटतं आहे पण ओके फाईन, तेवढंच मला वाटतं आहे. तर मी जी काही ती संवेदनशीलता आहे ती अनुभूतीमध्ये जेव्हा रूपांतर होईल, अनुभवात जेव्हा रूपांतर होईल, जेव्हा तो अनुभव घेईल प्रत्यक्ष. भात लावणीला जायचं आहे, भात लावणीला गेला, उत्साह, कौतुक, मचा, छान प्रवास करायला मिळतो आहे. तिथे जेव्हा तो 4 तास 5 तास त्या चिखलामध्ये पाय घालून जेव्हा कंबर अगदी वाकून जेव्हा ती भात लावणीची प्रक्रिया करतो तेव्हा त्याला किंवा तिला कळतं की अरे इतकं सोपं नाही आहे. तो अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही नुसतं तोंडाने कितीही सांगा, वर्णन कितीही करा, परिस्थिती कितीही समजावून सांगा, प्रत्यक्ष जेव्हा तो अनुभव घेतो तेव्हा त्या अनुभवातून त्या प्रेरणेचं रूपांतर करायची प्रक्रिया सुरू होते असं मला वाटतं. या अनुभवामध्ये थोडीशी गंमत अशी आहे की हे अनुभवसुद्धा एकदम सगळे उलगडून चालत नाहीत. वर्षाच्या सुरुवातीला या वर्षात हे 15 अनुभव तू घ्यायचेच बरं का, ठीक आहे बघू नंतर. त्यामुळे काही वेळेला या अनुभवांमध्ये अनपेक्षितपणा खूप महत्त्वाचा असतो, अनसर्टन्टी. आम्ही काही वर्षांपूर्वी एक दूरस्थ जोडी कार्य नावाचा उपक्रम सुरू केला. यावर्षी परत आम्ही सुरू करणार. मधल्या काळात जरा थोडीशी त्याला मागं घेतला आम्ही. तो कल्पना काय होती की जोडी करायची आणि आम्हाला फोन करायचा. फोन केला की आम्ही त्यांना एक काम देणार. मग ते काम त्यांनी करायचं त्यांच्या सवडीनं सोयीनं, 1 दिवसात 2 दिवसात 4 दिवसात. आम्ही त्यांना फोन करणार नाही. झालं की त्यांनी आम्हाला उलटा फोन करायचा. म्हणजे धडपडीची प्रक्रिया त्यांच्या हातात आहे. दर 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला फोन करू, झालं करे अजिबात करणार नाही. तुमचं काम झालं की पुढचं आम्ही तुम्हाला देऊ. पुढचं काय देणार आहे हे माहीत नाही आहे. उत्सुकता, कुतूहल, आणि जे मिळेल ते करायचं आहे, नाही म्हणायचं नाही आहे, कारण स्पर्धा तशी होती. आणि तुम्हाला गंमत सांगतो, अक्षरशः बीडमधल्या आतल्या गावातल्या, गडचिरोलीतल्या आतल्या गावातल्या मुलांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि विलक्षण काम केलं. म्हणजे त्यांचे आईवडील आम्हाला म्हटले आम्ही इतकं हिच्या मागं लागायचो ते काही करायचीच नाही हो, हलतच नव्हती. पण या स्पर्धेत भाग घेतला आणि फोन करून काही सांगायचं म्हटल्यावरती तिने हळूहळू सुरुवात केली आणि 7च्या 7 कामं पूर्ण केली सुट्टीमध्ये. आणि कामही भन्नाट वेगळी होती. त्याच्यामध्ये काही विक्री करून पैसे मिळवायचे होते, जाऊन मुलाखत घ्यायची होती, जाऊन एखादा प्रश्न सोडवायचा होता, एखाद्या सार्वजनिक ठिकाणच्या संदर्भातली काही स्वच्छता, व्हरायटी होती त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की आपण अनेक वेळेला मुलांना कामाची यादी देतो आणि ती यादी देऊन आता ही सगळी तुझी कामं, मग नाही होत. त्यापेक्षा चिठ्ठ्या टाकू आपण, त्या चिठ्ठीतलं जे काम येईल ना ते तुझं आज करायचं बरं का, तू उरलेली मी करेन. मग त्या चिठ्ठीमध्ये काय येईल याचा भरोसा नाही, जे येईल ते मला करायला लागेल. त्यामुळे मग त्याची उत्सुकता आणि ते करण्याची धडपड हा मला पुढचा महत्त्वाचा भाग वाटतो. त्याच्यामध्ये अनुभवांच्या संदर्भात ऐपावागसारखा उपक्रम सुद्धा त्याच दिशेनं निघाला की ऐका, पहा, वाचा, करा.
मग ते करा म्हणजे आज काय, उद्या काय, परवा काय, वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेळेला. आणि मला गंमत वाटते की निगडीतली एक विद्यार्थी, मी हे करोनाच्या काळातलं सांगतो आहे, 22 कामं केली, 25 कामं करायची होती आणि दुर्दैवानं त्याच्या घरामध्ये करोना एका व्यक्तीला झाल्यामुळे सगळंच कुटुंब क्वारंटाईन करायला लागलं. एका ठिकाणी गेलो आणि तिथून मला फोन आला की सर आता 3 शेवटचे राहिलेत, मी काय करू? म्हटलं तिथं बसून कर, काही प्रॉब्लेम नाही आहे, चालेल ना. म्हटलं काहीच प्रश्न नाही आहे. आणि मला कौतुक वाटलं त्याचं की तिने ते तिन्ही कामं तिथं त्याच परिस्थितीमध्ये पूर्ण करून आणि यश मिळवलं, बक्षीस मिळवलं. त्यामुळे अनुभवांच्या वतीमध्ये मला असं वाटतं की त्यांच्या गतीनं जाऊ देत आणि अनपेक्षितपणाचा भाग राहू देत, की उद्या तुला हा घ्यायचा नाही, चिठ्ठी अनपेक्षितपणे काहीतरी करून बघ. अनुभवांमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग मला वाटतो आणि तो म्हणजे अनुभव पचवण्यासाठी वेळ देणं. आम्हाला खूप घाई झाली आहे. एका वर्षात 15 अनुभव, 20 अनुभव, दना लवकरात लवकर, मग तो चौथीमध्येच जगातले सगळे अनुभव घेऊन तो मोकळा झाला पाहिजे, अशी घाई आम्हाला झाली आहे. अनुभव घेण्याची जरी घाई झाली असली तरी अनुभव पचवणं हे मानवी प्रक्रियेनंच होणार आहे. ज्याला आपण ऑर्गॅनिक प्रोसेस म्हणतो त्याच पद्धतीनं होणार आहे. आणि आम्ही जास्तीत जास्त वेळ अनुभव देण्यासाठी वापरतो, अनुभव पचवण्यासाठी वेळच देत नाही. अनुभव कोणीही इतरांनी एक वेळ द्यायला हरकत नाही, पण अनुभव पचवण्याची प्रक्रिया ही पालक म्हणून आपल्यालाच करावी लागणार आहे, ते बाहेर नाही होणार. त्यामुळे घेतलेला अनुभव 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, काय काय केलंस रे तू, काय आवडलं तुला, काय छान केलंस तू, काय मजा आली, काय नाही आवडलं, कुठं कंटाळा आला, अनेक गोष्टींच्याबद्दल त्याला बोलतं करणं, तिला बोलतं करणं आणि त्यातून हळूहळू तिच्या लक्षात येतं की हो अमुक अमुक ठिकाणी ना मला आता आज जाणवत आहे, त्यावेळेला नव्हतं जाणवलं, आज जाणवत आहे. त्यातला जो काही सूक्ष्म भाग असतो ना तो हळूहळू उलगडत जातो. सुरुवातीला गंमत, मजा, छान, कशी धमाल केली, कशी फजिती झाली, हेच आठवणार आहे, आठवू देत ना. अनुभवातला अजून एक शेवटचा मुद्दा म्हणजे अनेक वेळेला ढकलावं लागतं. पण ही ढकलण्याची प्रक्रिया जी आहे, ही ढकलण्याची प्रक्रिया ही जबरदस्तीने नाही करून चालत. एखाद्या वेळेला चालेल, पण सारखं जबरदस्ती नाही करून चालत. अनेक वेळेला पालक म्हणतात की हा त्याने अनुभव तर घेऊ देत, एकदा घेऊ देत ना, ढकला ना त्याला. कदाचित त्याला आवडेल, नाही आवडलं तर सांगा त्याला का नाही आवडलं, विचारून घ्या, समजून घ्या. पैसे भरलेत म्हणजे तुला आवडलंच पाहिजे. ही जी आमची एक आग्रहाची गोष्ट आहे ना, त्याच्यात जर आपल्याला पुनर्विचार केला पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा मुद्दा यातला, या मालिकेतला, जिद्दाने महत्त्वाकांक्षा जागी व्हायची असेल तर आव्हानं दिली पाहिजेत, चॅलेंजेस दिले पाहिजेत. त्यांच्यासमोर काही ना काहीतरी, तुला हे जमेल की जमणार नाही आम्हाला वाटत नाही, पण करून बघ, कदाचित जमेलसुद्धा, पण नाही जमलं तरी हरकत नाही, पण हे चॅलेंज आहे तुला. कधी चुचकारणं असेल, कधी शाबासकी देणं असेल, कधी बरोबर घेऊन चल आपण एकत्र करू असं म्हणणं असेल, आणि केव्हा हात सोडून दिला कळलंच नाही. आपल्यापैकी अनेक जण सायकल शिकताना असं झालेलं असणार आहे की सुरुवातीला कोणीतरी धरून चालवत आहे आणि यायला लागल्यावरती आपण त्याला म्हणतो ए ते मागचं सीट तरी धरभर का रे, आणि आपला समज असतो की त्यांनी सीट धरलेलं आहे, आपण छान चालवत असतो. ज्या क्षणी आपण मागं बघतो त्या क्षणी पडतो. तोपर्यंत आपला समज असतो की कोणीतरी आपलं बोट धरलं आहे. तर बोट धरणारचं हे कौशल्य आहे, किंवा ज्याचं बोट धरलं त्याचं कौशल्य की केव्हा सोडून द्यायचं. अनेक वेळा तो माझ्याबरोबरच शिकला पाहिजे, माझ्यासारखंच शिकला पाहिजे, ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जरा अट्टहास आपण कमी करू शकलो तर मग या जबाबदाऱ्यांना, आव्हानांमध्ये 2 अजून छोटीशी गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की आज पालकांना आणि त्यामुळे मुलांना, ज्याला FOM असा शब्द आपण वापरतो, त्या एमचा मी जरा वेगळा अर्थ घेतो. फिअर ऑफ मिसिंग असा नॉर्मली शब्द त्याचा अर्थात तसा त्याच्या दिवसांमध्ये घेतला जातो. मी फिअर ऑफ मिस्टेक, चुका करण्याचीच भीती वाटते. का तर चुकलास तर समोरचा माणूस अगदी हायपर होतो. आपले आई बाबा तरी तुला सांगितलं होतं, का चुकलास तू, मी सांगितलं तसं का नाही केलं, चुकलाच नसतंस तू. त्यामुळे चुका करण्याची संधी देणं, चुका झाल्या तरी हरकत नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करणं, आणि तू तुझ्या पद्धतीनं कर असं सांगून सुद्धा सगळ्या सूचना देण्याचा मोह काही कोणाला टळत नाही. मग तू तुझ्या पद्धतीने करा, पण हे बघ असं करा, मग असं करा, मग नाही, पण तुझ्या पद्धतीने कर, असं सारखं पालूप तुझ्या पद्धतीनं कर, पण म्हणजे मी सांगतो ते माझ्या पद्धतीनं तू तुझं म्हणून कर, असं नाही होत. याने प्रेरणा जागरण नाही होणार. मग तो म्हणा की ठीक आहे धरा, बोटच धरताना घट्टच धरून ठेवतो, सोडणारच नाही अजिबात.
आपल्याला आपल्यावरची डिपेंडन्सी वाढवायची नाही आहे, आपल्याला आपल्यावरची डिपेंडन्सी कमी करायची. तर प्रेरणा जागरण ना. सतत त्यांनी मलाच विचारलं पाहिजे, सतत त्यांनी माझ्याकडेच बघितलं पाहिजे, सतत त्यांनी माझ्या सूचनांकडेच लक्ष दिलं पाहिजे. कशासाठी? आणि त्यामुळे फिअर ऑफ मिस्टेक्स आणि फिअर ऑफ फेल्युअर या दोन बाबती या सगळ्याला अडथळा निर्माण करणारे आहेत. विषय खूप मोठा आहे, माझ्यासमोर आव्हान आहे. घंटा वाजली की नाही मला माहिती, पण वाजू शकेल. आणि त्यामुळे काही गोष्टी फक्त मी भराभर पुढे नेतो. पुशपुल, कधी ढकलणं कधी बरोबर घेऊन जाणं, ही प्रक्रिया आपण लक्षात घेऊयात. यश अपयश दोन्हीला दाद देता येणं, प्रतिसाद देता येणं आणि बक्षिसांची आणि शिक्षेची सवय लागणार नाही अशी काळजी घेणं. त्याची आवश्यकता असते सुरुवातीच्या काळात. शिक्षेपेक्षा बक्षीस जास्ती चांगलं असं मी म्हणेन. ॲप्रिसिएशन, दाद देणं, छोटी छोटी बक्षिसं देणं. पण मग त्या बक्षिसाभोवती आपल्याला केव्हा तिथे परत बोटासारखंच आहे, बक्षीस काढून घेऊन त्याचा तो पुढं चालायला लागला, असंही आपल्याला करता यायला लागेल असं मला वाटतं. यशस्सिद्धीची प्रेरणा तर आहेच मुद्दा, पण सेल्फ एक्सप्लोरेशन हे मला सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं. की स्वतःचा शोध घेण्यासाठी त्याला प्रवृत्त करणं, त्याला मोटिवेट करणं, त्याला तू कर, तुझं तू करून बघ, जमेल तुला. आणि त्यातून तो येणारा कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स तुम्हाला प्रेरणेमध्ये रूपांतरित करायला मदत करतं असं मला वाटतं. माझे हे ट्रिगर्स आहेत तुम्हाला सगळ्यांना या विचारावरती या कल्पनेवरती विचार करायला उद्युक्त करणार आहे. आणि त्यामुळे अजून एक 5-7 महत्त्वाचे शब्द फक्त मी मांडतो. तुमच्या प्रश्नांच्या अनुषंगानं काय त्या प्रश्नावरती मला काही बोलायचं असेल तर मी त्याला बोलीन. पण अडथळे काय काय दिसतात मला याच्यामधले, तर एक प्रकारची निष्क्रियता. आणि ती निष्क्रियता येण्याचं महत्त्वाचं कारण स्क्रीन. मग ते मोबाईलचं असो किंवा टी व्हीचं असो, पण स्क्रीनमुळे येणारी निष्क्रियता, खिळून राहणं एका ठिकाणी. आणि ते म्हणजेच सगळं विश्व आहे, ते म्हणजेच सगळी मजा आहे, ते सगळं म्हणजे तेवढाच आनंद आहे. अशा प्रकारची जी एक भावना तयार होती आहे, त्यातून आपल्याला काळजी घ्यायला लागेल, त्यातून बाहेर काढायला लागेल असं मला वाटतं. अतिलाड आणि अति उपलब्धता, मगाशी मुद्दा सांगितला मी तो. स्वार्थी आणि स्वकेंद्रितता हा पुन्हा प्रेरणा जागरणासाठी मोठा अडथळा होत आहे. की तुझ्या पलीकडं काहीतरी बघ, 4 जणांच्या मदतीला धावून जा, 4 जणांच्यासाठी गोष्टी करून बघ, त्यातला मिळणारा आनंद आहे ना, दॅट विल बी अ ग्रेटेस्ट ड्रायव्हिंग फोर्स असं मला वाटतं. की मी काहीतरी एखादी गोष्ट केली समोरच्या, त्याच्यामुळे आनंद झाला आणि तो आनंद मला दिसायला लागला, तर मग मी म्हणेन की नाही आता यातच मजा आहे जास्ती, हेच करत जाऊयात. तुलना आणि परफेक्शनचा अति आग्रह, प्रत्येक गोष्ट ही अशीच इतक्या उत्तमतेनं इतक्या परफेक्टपणे झाली पाहिजे, आणि नाही झाली तर मग तुझ्यात काही अर्थ नाही, अशा टोकाला जाणं. तुलनाच करायची ना तर स्वतःशी तुलना करायला शिकवा. आणि त्यामुळे बक्षीस द्यायचं असेल ना तर बाहेरच्या बक्षिसापेक्षा तू आज ठरव तुला कशाला बक्षीस हवं आहे. 6 महिन्यांनी जर का ते बक्षीस मिळवण्यासाठी तू धडपड केलीस, तुला बक्षीस आहे. आमची सगळी बक्षिसं ही बाह्य तुलनात्मक जगाशी जोडलेली आहेत. मला असं वाटतं की ही बक्षिसं सुरुवातच करायची असेल तर ती स्वतःच्या प्रक्रियेशी, स्वतःच्या प्रगतीशी अशी जर का जोडून बघता आली तर त्यातील आता बक्षीस नाही मिळतं, ह्यात मला मजा आली, हे करतानाच मला मजा आली, त्यामुळे आता बक्षीस वगैरे काही गरज नाही, आय विल ट्राय फॉर माय बेस्ट. हे ट्राय फॉर माय बेस्ट हा जो भाग आहे ना, तो आपल्याला जागृत करता आला तर मग ती सेल्फ ॲक्च्युलायझेशनची जी प्रोसेस आहे, मास्लोच्या हायरार्कीमध्ये सेल्फ ॲक्च्युलायझेशन, माझ्यामध्ये असलेल्या सगळ्या क्षमता मला अधिकाधिक अंशानं प्रकट करता येणं, करावंसं वाटणं आणि त्या करण्यातली मजा अनुभवता येणं, त्यात कष्ट पडले तरी त्यातली आनंद, त्यातला आनंद, त्यातली मजा ही घेता येणं. हा जर का आपण त्याला आनंद देऊ शकलो तर मग मला आठवतं आहे की किल्ल्यांवर चढताना सुद्धा सुरुवातीला नाराज असलेली मंडळी आणि प्रचंड दमणारी, प्रचंड काय म्हणतात त्याला चिडचिड करणारी, पण नंतर 10-10 किल्ल्यांवरती हौसेनं येतात, कारण त्यांना कळतं की दिस इज द एक्सप्लोरेशन प्रोसेस. माझ्यातलं जे आहे नाही हे मला या निमित्तानं कळतं आहे आणि मजा येते आहे. मी आत्तापर्यंत कधीच हे केलं नव्हतं. पारनेरसारख्या एका गावातली एक मुलगी गोव्यामध्ये सायकल सहलीला 300 किलोमीटर सायकलिंग करते. मला असं वाटतं की ती एक्सप्लोरेशनची प्रोसेस आहे आणि त्यातून जो काही तिला आनंद मिळाला ना, तर तुला पुढं आयुष्यभर क्लिक करत राहणार आहे, ट्रिक करत राहणार आहे. मी हे करू शकलो, आता जगातलं काही मी करू शकेन
अशा प्रकारचा एक विश्वास हा त्यातून मिळतो असं मला वाटतं. आत्ता मी इथं थांबतो. काही प्रश्न आले तर आपण त्याच्यानंतर पुढच्या वेळेला त्याचा विचार करू. पण प्रेरणा जागरणासाठी मला बोलण्यासाठी उद्युक्त केलं. माझ्यातली प्रेरणा कशी शोधली त्यांनी माहिती आहे. नाही यांना ना हे एवढी लोक येणार आहेत वगैरे हे सांगून काय उपयोग नाही. मग तुम्हाला असं काहीतरी छान तिथं आम्हाला भेट देणार तुम्ही आम्ही तुम्हाला काही त्यांना उपयोग नाही. यांना कशाचा उपयोग आहे. तर 20 मिनिटात तुम्हाला मांडायचं आहे. मग चॅलेंज आहे काहीतरी. आपल्या मुलामुलींना कुठली चॅलेंजेस केव्हा लागतील माहीत नाही, पण चॅलेंजेस ओळखत आपण मुलांना जर का दिली त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. मनपूर्वक धन्यवाद. माननीय माधुरीताई आता त्यांची मांडणी करणार आहेत. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न लिहून तुमच्याकडे तयार ठेवा. आजूबाजूला तुमच्याकडून प्रश्न कलेक्ट करण्यासाठी कार्यकर्त्या उभ्या आहेत, त्यांच्याकडे दिलेत तरी चालतील. नमस्कार. आजची सकाळ फार सुंदर आहे असं मला वाटतं. इतकं प्रेरणादायी भाषण आत्ता आपण ऐकलं आणि आजच्या या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आधी मी धन्यवाद देते. पुणे शहरातल्या सुप्रसिद्ध ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या प्रज्ञामानस संशोधिकेतर्फे आयोजित या मुलांचं भावविश्व समजून घेताना या राज्यस्तरीय परिसंवादात मला इथे बोलवलं त्याबद्दल अनघाताई खूप खूप धन्यवाद तुम्हाला. शमांगी देशपांडे यांनाही धन्यवाद देते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय गिरीशजी, वनिताताई, महेंद्र सर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आत्ताच अनघाताईंशी बोलत असताना कळलं की आपल्यापैकी बरेच जण मुलांच्या क्षेत्रात काम करणारे आहेत. तर त्यामुळे त्यांना तर आत्ता मलासुद्धा इतकं रिलेट होत होतं महेंद्रजी जे जे बोलत होते आणि त्याच्याशी आपण केलेले उपक्रम मी जोडून घेत होते मनातल्या मनामध्ये. तर असं आपल्याला तो प्रत्ययाचा आनंदही तो मिळत असतो. अनेक जण पालकही आहेत की ज्यांना आपल्या मुलांचं भावविश्व अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. तर अशा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. कारण बालकारण हे दुर्लक्षित क्षेत्र आहे असं गेली 36 वर्ष माझं मत आहे. आणि तर आजचा माझा विषय आहे मुलांमधील ऊर्जेला विधायक वळण कसं द्यायचं आणि आपण ते कसं काम करतो. बालरंजन केंद्राच्या माध्यमातून मी गेली 36 वर्ष 3 ते 16 वयोगटातल्या मुलामुलींसाठी काम करते. हा उपक्रमाबद्दल थोडं सांगते कारण तो शालेतर उपक्रम आहे. ही शाळा नाही, त्यामुळे शाळेइतकी शिस्तही तिथे अपेक्षित नाही आहे. आणि हा मैदानी उपक्रम आहे. मुख्यत्वे करून मैदानावर संध्याकाळी 5 ते 8 या वेळात वेगवेगळे गट खेळत असतात. आणि हा भारती निवास सोसायटीच्या मैदानावर चालतो. इथे कर्वे रोडला इन्कम टॅक्स लेनमध्ये आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागात आणि पण रहदारीपासून दूर आणि असं सगळं झाडांनी वेढलेलं असं हे मैदान आहे. ही आमच्या सोसायटीची, आमची भारती निवास सोसायटी हिची ओपन स्पेस आहे. ती राखून ठेवलेली असते, पण ती राखण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात असंही माझा इतके वर्षांचा अनुभव आहे. तर तिथे जवळपासच्या 7-8 शाळांमधली मुलं माझ्याकडे येतात. ती संध्याकाळी आफ्टर स्कूल आणि इथे खेळायला येतात. आणि ही 200-300 मुलं संध्याकाळी अतिशय आनंदात तिथे खेळत असतात वेगवेगळ्या गटांमध्ये. आणि माननीय प्राचार्य शिवाजीराव भोसले जेव्हा आमच्या केंद्रात आले होते तर त्यावेळेला त्यांनी ते दृश्य पाहिल्यावर ते म्हणाले की हे चैतन्याचं अर्णव आहे असं माननीय शिवाजीरावांनी त्यावेळेला उद्गार काढले होते. आमच्या सोसायटीतसुद्धा 88 बंगल्यांची सोसायटी आहे, पण जवळपास 50 घरातली मुलं परदेशात आहेत. त्यामुळे आजी आजोबा एकटे किंवा दुकटे असे राहतात तिथे. तर ह्यांना कधी संध्याकाळी उदास वाटलं आणि मुलांची आठवण आली, नातवंडांची आठवण आली, तर ते ह्या मैदानावरच्या बाकावर येऊन बसतात आणि ती खेळणारी मुलं त्यांची ऊर्जा पाहतात आणि इतके आनंदी होतात आणि ती ऊर्जा घेऊन ते घरी जातात आणि त्यांची सगळी निराशा पळून जाते. ते आपली नातवंड ह्या मुलांमध्ये शोधतात. तर इतके चार्ज होतात ते. आणि त्यामुळेच आमच्या केंद्रातल्या ताईसुद्धा बरं नसलं तरी कधी बुडवत नाहीत ग्राउंड, कारण ती जी रोजची रोज ऊर्जा मिळत असते आणि ते आपल्याला तरुण आणि ताजं ठेवतं. मुलांचा सहवास हा अतिशय ऊर्जा देणारा आहे. आणि
आपल्या आता इथे स्टेजवर बसलेले काय सगळे काय सर्वच जण आपण आपल्यामध्ये अनलिमिटेड एनर्जी असते आणि ती आपण कशा प्रकारे बाहेर येऊ देतो, कारण ती एनर्जीच ना, ती वाफेसारखी कोंडलेली की ती बाहेर पडायलाच बघणार. मग ती कोणत्या मार्गाने, कधी सकारात्मक मार्गाने बाहेर पडेल, कधी नकारात्मक मार्गाने बाहेर पडेल. म्हणजे सकारात्मक बाहेर पडली तर आपण म्हणू विधायक काहीतरी काम झालं, नकारात्मक मार्गाने बाहेर पडली की आपण म्हणू विघातक, समाजविघातक काहीतरी झालं. तर विधायक मार्ग आणि ही एनर्जी आपण कशी बाहेर पडू देतो ह्याच्यावर आयुष्यात आपण कुठे पोचतो हे ठरतं, असं मला खात्रीने वाटतं. कारण अनेक जणांचा अभ्यास केल्यावर असं नक्की वाटतं आपल्याला. आणि जर ही विधायक मार्गाने आली तर मग काय होतं, कलाकार घडतात, संस्कृती निर्माण होते आणि वेगवेगळे खेळ, कला, भाषा सगळं काही समृद्ध होत जातं. मात्र नकारात्मक मार्गाने ही जर बाहेर पडली तर आपण पाहतो समाजात दंगे धोपे होतात किंवा अगदी म्हणजे राजकारणात आल्यापासून मला जाणवणारी जास्त गोष्ट किंवा रेल्वे किंवा बस जाळणं, त्याच्यावर दगडफेक करणं, म्हणजे आपल्या कररूपी सगळ्या त्या निधीतनं अशा गोष्टी घडतात, त्याच आपण त्याचा विध्वंस करतो. हे खरोखरी न उलगडणारं कोड आहे. तर अशा गोष्टी विघातक मार्गाकडे ती एनर्जी गेल्यानंतर घडत असतात. नाहीतर सार्वजनिक सोयीसुविधांचं नुकसान करायला सुज्ञ नागरिकाचं मन कसं धजावेल असं मला नेहमी वाटत असतं. पण मगाशी महेंद्रभाई म्हणाले तसंच की ही सगळ्या गोष्टींची सुरुवात ही बालपणातच करायला लागते. आणि म्हणून मी सुद्धा जरा थोडं माझ्या बालपणाकडे बघते, कारण आमच्या ह्या केंद्राचं, बालरंजन केंद्राचं आमचं ध्येयवाक्यच आहे, स्लोगन आहे की द्या खेळाला 1 तास, विधायक उपक्रमातनं बालविकास. आणि हेच आमचं ब्रीद आहे. आणि ह्याच्यातनं काम करत असताना आता विधायक कार्यक्रम म्हणजे काय हो, गणतीच नाही, आपण काय करू शकतो, n नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. कारण आपल्याला इतकं काय काय सुचत जातं, पण त्या सुचलेलं असतं, त्याच्या उत्साहाला आवर घालत त्याच्या व्यावहारिकता पण आपल्याला बघायला लागते. पण त्यामुळे इथे उपक्रम कार्यक्रमांना तोटाच नाही आहे. पण मी हे काम का करायचं स्वीकारलं हे अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ताच सर म्हणाले की प्रेरणा काय असते आपल्या कार्यक्रमात. मी आत्ता ते सगळं थोडं सरांच्या भाषणाशी पण रिलेट करते आहे, कारण मला ते वारंवार जाणवतं आहे. तर प्रेरणा काय असते, तर माझं बालपण दौंडसारख्या अतिशय खेडेगावात गेलं. दुर्भिक्ष ज्याचा सरांनी हे केला की माझे आजोबा म्हणायचे की कुल्ल्याखाली जाळ पेटल्याशिवाय उठावंसं वाटत नाही. म्हणजे जरा असं वाक्य आहे, आपण नेहमी वापरत नाही, परंतु खरोखरी परिस्थिती ही माणसाला काहीतरी कृतिशील व्हायला म्हणजे भाग पाडत असते, असं एक थोडंसं मला वाटतं. तर अगदी 25,000 लोकवस्तीचं गाव, पण रेल्वे आणि SRPचे 2 ग्रुप्स, ह्याच्यामुळे आमच्याकडे म्हणजे पुण्यात ज्या सुविधा होत्या त्या काळी दौंडमध्ये होत्या. म्हणजे मी हे 60च्या दशकातलं बोलते आहे. तर माझे वडील डॉक्टर होते, पण आई गृहिणी होती आणि दोघांनाही व्यायामाची आणि खेळाची आवड होती. त्यामुळे मी आणि माझे 3 भाऊ धाकटे, आम्हाला सगळ्यांना त्यांनी व्यायामाची गोडी लावली आणि काहीतरी खेळ खेळलाच पाहिजे असं त्यांचा आग्रह असायचा. वडील टेनिस खेळायचे, आई बॅडमिंटन खेळायची. आणि त्यावेळेला दौंडला टेबल टेनिस, बिलियर्डसुद्धा, बॅडमिंटन हे तर होतंच, स्विमिंग पूल होता. तर ज्या गोष्टी माझ्या मुलांना शिकवायला मला एवढी शोफरगिरी करायला लागली, ते आम्हाला सगळं छोट्या गावात अगदी वॉकिंग डिस्टन्समध्ये खूप सुलभ गेलं. आणि मैदान होतं शाळेत, काही ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी मैदानी नव्हती, परंतु मोकळं मैदान होतं आणि त्याच्यावर आम्ही मैत्रिणी, माझी भावंडं, आम्ही खेळत असू. आजकाल पुण्यासारख्या शहरात खाली पार्किंगमध्ये सुद्धा मुलांना खेळायला पाठवायची पालकांना भीती वाटते, एकटं पाठवायची. तर आम्ही एकटं गावभरच हिंडायचो आणि आम्हाला कधीही कोणी हटकलं नाही आणि आईवडिलांनाही त्याची कधी चिंता वाटली नाही, कारण सगळेच सगळ्यांना ओळखायचे. त्यामुळे गावात एक सुरक्षित नेहमी वाटायचं. त्याच्यानंतर त्यामुळे जवळपास सगळ्या खेळांशी माझी लहानपणीच ओळख झाली, मैत्री झाली. गावात एकच वाचनालय होतं आणि आम्ही 4 भावंडं, तर आम्ही सुट्टीत तर 3-3दा पुस्तक बदलायला जायचो. तर आमचा तो वाचनालयवाला जे काका होते ते आम्हाला रागवायचे की एकदाच यायचं बरं का दिवसातनं पुस्तक बदलायला. तर माझे वडील म्हणायचे मी 3 तिप्पट फी देईन, पण मुलांना परत नाही पाठवायचं.
त्यांना वाचू दे, जे काय तिथे मिळायचं ते आम्ही खूप वाचायचो. आणि नंतर त्या वाचनाचा उपयोग मला नगरसेविका झाल्यावर माणसं वाचण्यासाठी खूप झाला. ते वाचन थांबलं माझं, पण माणसं वाचायला पण खूप कौशल्य लागतं बरं का. मी सांगते तुम्हाला 12 वर्षांच्या अनुभवाने की कोण आपला कशासाठी फायदा करून घेत आहे, कोण आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाला तरी नेम मारत आहे, आणि अशा अनेक गोष्टी माझ्या नंतर माणसं वाचायला लागल्यावर लक्षात आल्या. तर म्हणजे माझी आजी तर शाळेतसुद्धा न गेलेली होती, पण तिला तिचे वडील प्लेगमध्ये गेले होते, त्यामुळे तिच्या आजोबांनी तिला लिहायला वाचायला शिकवलं होतं. आणि ती माझ्या आईला, ती कामाच्या रगाड्यातच असायची, कारण एकत्र कुटुंब आणि सारखं आलं गेलं आणि पाहुणे. तर ती म्हणायची की ह्या मासिकातला हा लेख किंवा ही कथा वाचल्याशिवाय परत करू नको, खूप वेगळं आहे ते. हे माझी आजी माझ्या आईला, सुनेला आपल्या 60च्या दशकात सांगायची. हे मला खूप विलक्षण वाटायचं, म्हणजे आत्ता कळतं खरं त्याचं महत्त्व. आणि आजी आजोबांचं प्रेमळ छत्र मला मुलं होईपर्यंत लाभलं, आणि त्यांची कथाकथन कौशल्य मला आजही स्मरतात. आता आपण जे सांगतो ना शिक्षकांना किंवा आपल्याबरोबरच्या सहकार्यांना, की आपण ज्या मुलांना गोष्ट सांगतोय त्यांच्या नावाचा आपण गोष्टीत समावेश केला की त्यांचं लक्ष, अवधान आपल्याकडे राहतं. हे आमचे आजोबा करायचे. आमची आजी 8-8 दिवस एक गोष्ट सांगायची. त्यामुळे झालेले भाषेचे संस्कार हे आजही आपल्यावर असतात. आणि म्हणूनच मी पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीवर 7 वर्ष काम केलेलं आहे, आणि अनेक गोष्टी मुलांसाठी त्या माध्यमातून पण मी केल्या. आजी आजोबांच्या लग्नाची 75वी आम्ही साजरी केली होती, आणि पुरणपोळीचा बेत केला होता. किती लहानपणी लग्न होत होती, आजोबा गेले तेव्हा 84 वर्षाचे होते. तसंच मी वयाच्या 5व्या वर्षापासून 22व्या वर्षापर्यंत प्रत्येक संध्याकाळ माझी मैदानावर घालवली आहे. मी काही स्टेट लेवल, नॅशनल लेवल कुठलीही खेळाडू नव्हते, पण खेळांनी मला अतोनात आनंद दिलेला आहे. आणि मैदानावरच मुलं घडतात ह्याच्यावर माझा विश्वास आहे. कारण आपल्याला मैदानावरची रोजची हारजीत असते ना, ती आयुष्यातल्या हारजीतीला तोंड देण्यासाठी सक्षम बनवते. म्हणजे तुम्हाला सांगते, मला अपयशाची कधी भीती वाटलीच नाही, किंवा अपयश ही वाईट गोष्ट आहे असं माझ्या कधी शब्दकोशात पण नव्हतं. की आता सगळ्यांना येतं म्हणजे आपल्याला अपयश येणारच ना. की मुलांबरोबर एखादा कार्यक्रम करून पाहिला की त्यावेळी मुलं कधी रिसीव्ह चांगला नाही करत, पुन्हा एकदा परत तो करून बघितला तो मुलं चांगलं रिसीव्ह करतात. काही होऊ शकतं. तर अपयश आलं ह्याच्याबद्दल खचून जाणं वगैरे, निराशा तर सोडाच. पण मी आमच्या केंद्रामध्ये आमची टीम, अगदी बास्केटबॉलची अटीतटीची मॅच होती, आणि आमची टीम 42-41 स्कोरनी हारली. आता 42-41 म्हणजे आमची पण टीम चांगलीच होती, असं काही नाही आहे की ती अगदी बेताची होती असं. परंतु मुलं हरली की पुढचे 2-4 दिवस प्रॅक्टिसलाच येत नाहीत, घरीच बसतात. हा अनुभव. म्हणून मी सांगितलं की ताईंनी एक कार्यक्रम ठरवला आहे आणि सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आली सगळीजणं, आणि मी म्हटलं आज आपण काय करायचं, तर आपलं कालचं अपयश साजरं करायचं. तर म्हणजे फेल्युअर सेलिब्रेट करणं म्हणजे काय, मुलांना जरा धक्काच बसला. पण मी म्हटलं की आता तुम्ही पण 41 पॉईंट्स मिळवले म्हणजे छानच खेळलात. मग सगळीजणं, आमची 10ची टीम होती, तर प्रत्येक जणांनी काय चांगलं त्या मॅचमध्ये केलं ते आम्ही आधी सगळं बोललो. आणि मग शेवटच्या 2-3 मिनटात काय गडबड झाली आणि कसं आपण ते कॉन्सन्ट्रेशनला थोडं कमी पडलो वगैरे असं आम्ही सगळं बोललो. आणि आता येणारी सुट्टी आपण त्याच्यासाठी वापरून घेऊया आणि आपण चांगलं खेळूया अशा ह्याच्यावर. आणि आमचं सकसचे लाडू बेसनाचे मुलांना फार आवडतात, मग त्या दिवशी लाडू दिले मुलांना बेसनाचे, आणि मस्त आम्ही अपयश साजरं केलं. त्याच्यावर मी एक सकाळमध्ये लेख लिहिला होता, तर तो होता चक दे अपयश. आणि त्याच्यानंतर त्या लेखाला मला दिवसभरात 110 फोन आले. म्हणजे मला तर हे खूपच अजब वाटलं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही अपयश साजरं करता हेच फार भारी आहे, आम्हाला आवडलं म्हणून तुम्हाला फोन केला. म्हटलं बरं, पण पुढच्या वेळेला यश मिळवायचं तर त्यावेळेला मी भीष्मराज बाम सरांचं ते सर्कल ऑफ एक्सलन्स वगैरे काय काय वाचत होते. तर मग बाम सर पुण्यात होते, त्या सुयशमध्ये उतरायचे. मी भेटायला गेले त्यांना आणि त्यांना म्हटलं की सर तुम्ही याल का आमच्या इथे हे करायला.
आणि अनघताई, आपलं पुणं म्हणजे रिसोर्स पर्सनची खाण आहे आणि इथे इतकी माणसं भेटतात आणि सांगायचं म्हणजे ती विनामूल्य आपल्याकडे येऊन खूप मार्गदर्शन करतात. हे खरंच इतर शहरांचं भाग्य नाही आहे. आपल्या शहराचं हे भाग्य आहे खरं. इतकी विद्वान मंडळी इथे आहेत आणि ज्यांना समाजाप्रती जाण आहे, त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं असं वाटतं आणि त्या आचेपोटी येतात. आज वनिताताईंनी पण तो एक किस्सा आम्हाला सगळं आत्ताच सांगितला. तर अशी माणसं इथे असल्यानंतर आपण तर काहीच लाजायचं कारण नाही. मी सरांना विचारलं की याल का सर आमच्या मुलांशी बोलायला, पण आमची संस्था छोटी आहे, आमच्याकडे काही एवढं मानधन वगैरे देता येणार नाही. तर त्यांनी योगायोगाने त्यांच्या पुण्यातल्या वास्तव्यात माझा लेख वाचला होता. त्या म्हणाले, ते अपयश साजरं करणारे तुम्हीच का? म्हणलं हो. तर म्हणले मग नक्की येतो. आणि बाम सर आले आणि आमच्या मुलांना प्रेरणा दिली. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की पुढच्या वर्षी त्याच टीमला आम्ही 42-41 स्कोअरनीच हरवलं. तरी खूप गंमत असते. आणि आमची मुलं हर्ट का झाली होती, तर त्या दिवशी ताईचा वाढदिवस होता आणि आपण जिंकून ते ताईला बक्षीस द्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्यांचा हिरमोड झाला होता. तर आपण करीत असलेल्या गोष्टीमध्ये यशापयशाची काही फार काळजी न करता माझा एक 7 अक्षरी मंत्र आहे, करून तो बघू. करून तो बघू म्हणलं ना की ताण येत नाही पहा, आणि आपण छान काम करू शकतो. तर असं मी हे करत राहते. आणि मला तर वाटतं की या हारजितीच्या अनुभवामुळेच मी आयुष्यात 3 इलेक्शनही लढवू शकले आणि जिंकू शकले, कारण त्याच्यात मला कुठेच काही ताण आलेला नव्हता. आपलं काम 100% करायचं आणि मग काय जे होईल ते आपण ॲक्सेप्ट करायचं. आणि मला जे लोक विचारतात, तू 12 वर्ष राजकारणात आहेस, काही वाटत नाहीस राजकारणी, आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू कसं असतं, तर मुलांच्यातली ऊर्जा माझ्यामध्ये येते. रोज संध्याकाळी मी तिथेच असते. तर त्यामुळे 12 वर्ष झाली मला नगरसेविका होऊन, पण हे मुलांच्यातलं काम खूप महत्त्वाचं मला वाटतं आणि म्हणून मी ते करत राहते. मी मानसशास्त्र, माझं म्हणजे सायकोलॉजी, सोशल वर्क, कम्युनिकेशन आणि जर्नलिझम असं माझं शिक्षण आहे, ज्याचा मला बालकारणातही खूप फायदा झाला, राजकारणातही खूप फायदा झाला. 40 वर्षांपूर्वी एका संशोधनाचा रिपोर्ट माझ्या वाचनात आला. परदेशात झालेलं संशोधन होतं आणि मानसतज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट यांनी केलेला हा अभ्यास होता. आणि तो मनोरुग्ण, गुन्हेगार आणि आत्महत्या विफल झालेल्या व्यक्ती, म्हणजे ज्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता पण ते यशस्वी नाही झाले, अशांचा अभ्यास केला. आणि त्या अभ्यासाचा निष्कर्ष त्यांनी काढला की ह्या तिघांमध्ये एक समान धागा होता, म्हणजे त्यांचं बालपण आनंदी नव्हतं, ते दुःखी होतं. तर मी मनात विचार केला की आपल्याला जर इतकं छान आनंदी बालपण मिळालं आहे, तर आपण लहान मुलांना त्यांचं बालपण आनंदी व्हावं असा प्रयत्न करायचा. आणि तो वसा मी 36 वर्षांपूर्वी घेतला आणि अजून 3 तप होऊ नये तो वसा मी निभावते आहे. कारण ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जर म्हणजे बालपणाच्या आनंदाचे किंवा दुःखाचे इतके दूरगामी परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होत असतील, तर आपल्या सान्निध्यात येणाऱ्या मुलांचं बालपण आनंदी व्हावं ह्याच्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहिले. आणि त्याच्यातनं ह्या विधायक उपक्रमांची आणि कार्यक्रमांची मालिकाच निर्माण झाली. पण कसं असतं, आपली कमिटमेंट पण चांगली लागते. म्हणजे मी 23 जानेवारी 88ला जेव्हा हे केंद्र सुरू केलं, तेव्हा मी माझ्या मनाशी ठरवलं होतं की मैदानावर एकही मूल नसेल, एकही ताईदादा नसतील, तरी देखील थंडी, वारा, ऊन, पाऊस काहीही असलं तरी मी तिथे असेन. एवढी माझी स्वतःची स्ट्रॉंग कमिटमेंट होती. त्यामुळे यश यायची शक्यता वाढते असं मला वाटतं. आणि आत्ताच परवाच आले पेपरला, राज्याचे शिक्षण आयुक्त मांढरे साहेब, त्यांनी पुढील शालेय वर्षात आनंददायी शनिवार, तुम्ही सगळ्यांनीच वाचलं असेल, आनंददायी शनिवार उपक्रम राबवणार असल्याचं जाहीर केलं. पण मी ते सगळे त्यांचे उपक्रम वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की 36 वर्ष आपण हेच करतो आहे, हेच मुलांच्या बरोबर सगळं करतो आहोत. आणि हे मी 12 साली पण केलं होतं. मी नगरसेविका झाल्या माझ्या प्रभागातल्या 2 शाळांमध्ये दर शनिवारी त्यांची शाळा सुटल्यावर 11 ते 1 या वेळात आमची 30 जणांची कार्यकर्त्यांची टीम आहे, तर त्यातले 2-2 जणांनी जाऊन ह्या मुलांसाठी गाणी, गोष्टी, व्यायाम, खेळ, भाषेची काही गमती जमती आणि असं सगळं घ्यायचं. चित्रकला, हस्तकला, जे काय म्हणून मुलांना आनंद देईल ते घ्यायचं. आणि असं आम्ही 2 वर्ष केलं.
2 वर्ष हा उपक्रम त्यावेळेला राबवला आणि मुलांना ह्या गोष्टींचा आनंद मिळायला लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातनं काय होतं की शाळेची गोडी लागते, जे ड्रॉपआउट्स होते त्याच्यासाठी हा मी उपक्रम राबवलेला होता. आता आपण एकदा मुलं खेळण्यात रमली किंवा नाटकात, आमचा नाट्यवर्गाचाही उल्लेख झाला. साप्ताहिक 6माही नाट्यवर्ग गेली 34 वर्ष मी चालवते आणि 35 वर्ष सुजाण पालक मंडळ चालवते. तर पालकांनासुद्धा दरवेळेला काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आम्ही ह्याच्यातनं करत असतो. तर एकदा का मुलं खेळायला लागली, नाटकात काम करायला लागली की स्वतःची काळजी घ्यायला शिकतात. हे पण मला त्यातलं खूप महत्त्वाचं वाटतं की आता आपल्या मॅचेस आहेत, कोणी आजारी पडायचं नाही, कारण आजारी पडलो तर संधी जाणार आहे आपली, आपल्याला टीममध्ये मॅचमध्ये घेणार नाही आहेत. तर मग बाहेरचं खायचं नाही, तळकट तुपकट खायचं नाही, पौष्टिक खायचं. त्याच्यानंतर खेळून झालं की खायला काहीतरी डबा आणायचा, काही खजूर असेल, केळं असेल, काहीतरी फळ असेल, हे आणायचं. हे मुलांना समजतं आणि म्हणजे आनंद एकदा त्याच्यातला मिळायला लागला ना की व्यसनांकडे मुलं वळत नाहीत, असा माझा एक इतके वर्षातला अनुभव आहे. आणि जीवनातले आनंद उपभोगायला आणि दुःख भोगायला आपलं शरीर आणि मन, स्वस्थ शरीर स्वस्थ मनच उपयोगी पडतं. म्हणून ते सक्षम करायचं हे आपण लहानपणापासून मुलांना शिकवत असतो तिथे. आणि 24 तासापैकी 1 तास तरी पूर्ण तणावमुक्त मुलांना खेळायला मिळालं पाहिजे असा माझा आग्रह असतो. आता हे सगळं मुलांच्या बरोबर करत असताना उपक्रम सुचला की करून बघायचा, असं माझे हे आहे. त्याच्यातनं क्षमतावर्धन कसं होतं, म्हणजे आपण विधायक वेगवेगळ्या गोष्टींकडे मुलांना नेत असताना काय करू शकतो ह्याच्या खूप पॉसिबिलिटीज मी म्हणजे आमच्या केंद्रात करून बघितल्या. पौर्णिमेच्या रात्री 40 मुलं आणि 10 ताई अशांना घेऊन राजाराम पूल ते सिंहगड पायथा असं 22 किलोमीटर आम्ही चालत गेलो. तो पौर्णिमेच्या रात्रीचा इतका आनंद होता. आणि 8 ते 16 वयोगटातली मुलं होती माझ्याबरोबर. पण आपल्याला आयोजक म्हणून किंवा मुलांना एक अनुभव द्यायचा म्हणजे आपली नुसती हौस नाही पाहिजे, त्याच्यामध्ये अभ्यास पाहिजे, पूर्वतयारी पाहिजे. तर त्याच्या आधीच्या पौर्णिमेला मी स्वतः जाऊन आले की आपल्याला झेपतंय का नाही हे, तर आपण हा मुलांच्या बरोबर गाठ घालायचा. पण माझ्या लक्षात आलं आपण छोटी मुलं पण घेऊन जातो आहे, म्हणून मी एका संस्थेची एक बस होती ती घेतली, ती हायर केली आणि त्याच्यात ती दिव्यांगांसाठीची होती, त्यामुळे त्याच्यात मागे व्हीलचेअरसाठी जागा मोकळी होती. त्याच्यात 1, 2, 3x6च्या गाद्या, उशा आणि पांघरुणं पण ठेवलं होतं. आणि एक ताई बसमध्येच बसली होती की कोणाला जर त्रास झाला, नाही वाटलं एवढं चालावं तर त्यांना त्याची सोय केली होती. आणि ही बस दर 2 किलोमीटरनी पुढे जाऊन थांबायची आणि आम्ही तिथे पोचलो की ती बस पुढे जायची. तर असं आम्ही 22 किलोमीटर चाललो. 22 किलोमीटर चालल्यानंतर मुलांना एवढा आत्मविश्वास आला, खूप कॉन्फिडन्स बिल्डिंग या छोट्या छोट्या उपक्रमातनं खूप होतं. मी तुम्हाला सांगते की एका मुलीने 8 वर्षाच्या दुसऱ्या दिवशी आईला विचारलं, आई तुझं ऑफिस किती किलोमीटर लांब आहे? आई म्हणली 6 किलोमीटर. चालत नाही का जायचं? मी 22 किलोमीटर जाऊन आले. आणि मुलांचं काय गंमत असते की एका क्षेत्रात त्यांना आत्मविश्वास आला ना की दुसऱ्या क्षेत्रात पण त्यांचा परफॉर्मन्स सुधारतो. हे अगदी कॉमन आहे. म्हणजे आता नाटकात स्टेजवर छान काम केलेली मुलं, मग काय होतं, जानेवारी उजाडतो नाट्यवर्ग संपेपर्यंत. मग मी त्यांना सांगते आता फेब्रुवारी मार्च पूर्ण अभ्यासाचे महिने बरं का. पण काय आहे, बालगंधर्व रंगमंदिरात 1000 जणांसमोर नाटक करणं सगळ्यांना शक्य नाही. अभ्यास सगळे करू शकतात, ती काय चीज आहे. तर तुम्ही आता छान अभ्यास करून दाखवा आणि खरोखरी मुलांच्या परफॉर्मन्समध्ये खूप फरक पडतो. पण त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी 4 करू दिल्या तर. आणि अशीही मुलं मी बघितली आहे. सुरुवातीच्या काळात परीक्षेच्या दिवसात खेळायला पाठवायचे नाहीत पालक, पण पालकांना जेव्हा कळलं की मुलं इथे खेळून आल्यानंतर अभ्यास जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात की मग मुलं परीक्षेच्या दिवसात म्हणजे 10वी-12वीच्या परीक्षांनासुद्धा येऊन खेळून मग घरी जाऊन अभ्यास करणारी आणि 95-96% मिळवणारी मुलं पण आमच्या केंद्रातली आहेत. आणि हे इतकं उमदेपण मुलांच्यामध्ये येतं की आमच्या मुलांना म्हणजे 7 मुलं आमची माझी विद्यार्थी एका विमानातनं अमेरिकेला चालले होते. त्यांच्या ॲडमिशन झाल्या होत्या कोरोनानंतर. तर ती सगळी मला भेटायला आली. तर मी विचारलं काय केलं तरी 2 वर्ष तुमची कोरोनामध्ये गेली? तर ते म्हणले ताई तुम्हीच सांगता ना, ए प्लॅन असला तरी बी प्लॅन तयार ठेवायचा. तर बी सी आम्ही सगळेच तयार ठेवतो. तर आमचा ए प्लॅन हुकला
त्यावेळेला करोनामुळे आमची ॲडमिशन झाली नाही. पण आमचा बी प्लॅन तयार होता. आम्ही कोणी नोकरी नाही सोडली. आम्ही 2 वर्ष नोकरी केली, पैसे जमवले आणि आत्ता आमची ॲडमिशन झाल्यावर आम्ही चाललो. आणि जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही 7 जण बालरंजनची आहोत, त्यावेळेला तुम्हाला भेटायला आलो. आणि त्यांनी सांगितलं की मी म्हटलं तुम्हाला काय विशेष वाटतं ह्यातलं, या उपक्रमातलं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला खूप अनुभव दिलेत, त्यामुळे जगात करण्याजोगे खूप गोष्टी आहेत एवढं आम्हाला कळलं. आता आम्ही काय करू तो नंतरचा भाग, पण करण्याजोगे खूप गोष्टी आहेत. आणि तुम्ही मुख्य आम्हाला वेळ दिलात, जे आजचे पालक देऊ शकत नाही आहेत. मुलं स्पर्शाला खरोखरी हापापलेली आहेत आणि मुलांना पालकांचा, घरातल्यांचा स्पर्श, प्रेमळ स्पर्श मिळत नाहीत. आमच्या तायांचे ते मैदानावर हात घट्ट धरून ठेवतात. प्रार्थनेला बसलं की मांडीवर बसतात, मांडीवर डोकं ठेवून झोपतात. तर आता काय झालं आहे, ते कार्यक्रमांची पण खूप संख्या वाढली ना, तर शनिवार रविवार पण पालकांना असं वाटतं की आपण काहीतरी कुठेतरी गेलो, काहीतरी केलं आणि ते एकदा फेसबुकवर टाकलं की आपल्या शनिवार रविवारची इति कर्तव्यता झाली. तर हे नाही आहे. जस्ट बी विथ देम हे पण मुलांना पुरेसं आहे. पण ते पण इतकी साधी माफक अपेक्षा त्यांची पुरी होत नाही आहे. तर हे पण पालकांनी खूप लक्षात घेण्याजोगं आहे. तसं आम्ही सगळ्या गोष्टीला, एक दिवशी एका मुलांनी मला येऊन सांगितलं की आज माझे बाबा सकाळी खूप चिडले होते. आम्हाला अशा घरातल्या खूप गोष्टी कळतात, ग्राउंडवरती मोकळं वातावरण असतं. तर म्हटलं कशामुळे चिडले होते, तर म्हणे आज पेपर उशिरा आला. पेपर उशिरा आल्यावर बाबांचा पारा चढला, कारण ते ऑफिसला जायच्यात वाचून व्हायला पाहिजे. मग मला असं सुचलं की आम्ही मुलांना पहाटे 4 वाजता नळस्टॉपचं पेपर सर्क्युलेशन दाखवायला घेऊन गेलो. 3:30-4ला तिथे किती गर्दी असते, किती पेपर विक्रेते असतात शेकड्यांनी, किती मुलं सायकलवर लाईन टाकायला सायकलवरची मुलं असतात. हे सगळं त्या मुलांनी बघितलं. मग ते आम्ही प्रश्न काढले होते त्या विक्रेत्यांना, काय विचारायचं वगैरे, ते सगळं मुलांनी हे केलं. आणि त्यातला त्यांच्या वर्गातला एक मुलगा तिथे भेटला. तर तो आमचे तोंड चुकवत होता. तर त्याला मी बोलवून घेतलं आणि त्याला म्हटलं की काय रे, तू पेपर सर्क्युलेशन टाकतोस का? तर हो म्हणला. तर म्हणलं मग आई बाबा कुठे असतात? तर म्हणलं वडील गेलेत, म्हणून मला मामानी इथे शिकायला आणलं आहे. पण तो म्हणला तुझी फी बी मी नाही भरणार, ते तू तुझं सुट्टीत काम करून मिळवायचे. आणि तो त्याच्यासाठी ते काम करत होता. तर मी त्याचं खूप कौतुक केलं, सगळ्या मुलांना बोलवलं, म्हटलं हा पहा काय करतो, आपण झोपलेले असतो त्यावेळेला हा किती काम करतो वगैरे, असं त्याचं कौतुक केल्यावर त्याला पण इतकं अभिमान वाटला. आणि ह्या मुलांनाही एक नवीन दृष्टी मिळाली की काय चालतं. आणि पण मुलांचा कुठलाही उपक्रम ना थोडी मज्जा किंवा काहीतरी खाऊ बिऊ असं केल्याशिवाय तो सफल होत नाही, असा माझा अनुभव आहे. मग आम्ही नळस्टॉपचं ते अमृतेश्वर हॉटेल आहे, तिथे 6:30ला पोहे, चहा वगैरे असं खाऊन मग रमतगमत आम्ही परत आलो. परंतु मुलांनी मला सांगितलं, ताई ह्या सगळ्यांना इतकं रोज 12 महिने हे काम करणं सोपं नाही आहे. आता मी माझ्या बाबांना सांगतो की एक दिवस पेपर उशिरा आला तर कशाला चिडता, हे लोक आयुष्यभर हेच काम करत असतात. किती दृष्टी आहे. मुलांनी मला सांगितलं, ताई तू आता नगरसेविक आहे, तू काहीतरी कर ना, ह्यांच्यासाठी शेड पाहिजे वरती, हे कुठे पावसाळ्यात बसत असतील, कसे थंडीत हे करत असतील. म्हणजे मुलांच्या मनात ते प्रश्न जागृत होतात आणि त्यांना आपल्या जगाव्यतिरिक्तचं जग सरांनी सांगितल्याप्रमाणे हे दिसतं. तर असे काही काही उपक्रम आम्ही करत असतो. आत्ता रोज डे, इंटरनॅशनल रोज डेला आम्ही आमचे एक स्नेही आहेत, त्यांची बाग बघायला घेऊन गेलो होतो. गच्चीवरची बाग, 200 कुंड्या आणि 200 कुंड्यांमध्ये विविध जातीचे, विविध रंगांचे, विविध नावांचे असे गुलाब फुललेले पाहिले. आणि ते वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेतात. त्यांचं त्या गुलाबांना नेहमी फुलांचा राजा, मुक्तमुख बक्षिसं असतात त्यांना. तर ते मला म्हणाले होते की आम्ही आता फ्लॉवर शो असतो आमचा मनपाचा, त्यावेळेला स्पर्धेला फुलं पाठवणार आहेत, तर यायचं असेल तर त्याच्या आधी या. तर मग रोज डेचं औचित्य साधून आणि मुलांसाठी करताना ना गोष्टी औचित्यपूर्ण केल्या की त्यांच्या मनात ते राहतं. रोज डेला आपण रोज गार्डनची व्हिजिट केली, गच्ची, सुंदर वारा, ते रंग, वास, इतकं आल्हाददायक वातावरण, हे मुलांना एक अनुभव देऊन जातं. तर हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही केलो. होय, आता अगदी नाही सांगण्याजोगं खूपच आहे, पण मी काही हे करत नाही.
आणि हे करताना मी नेहमी काय म्हणूया आपण कमी खर्चाचे आणि विना खर्च किंवा कमी खर्चाचे असे उपक्रम करण्याकडे माझा कल असतो. तर आणि ही मोठी माणसं भेटवणं हे पण मी नियमित करत असते. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधत असते. इथे सावरकर स्मारकाच्या सिग्नलला एक डॉक्टर गाडी चालवत होते आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. ते 3 मुलांनी गरवारे कॉलेजमधल्या जाताना बघितलं. तिन्ही ग्रामीण भागातली होती. त्यातल्या एकाला गाडी चालवता येत होती. त्यांनी डॉक्टरांना तिघांच्या मदतीने शिफ्ट केलं आणि पहिल्या 15 मिनिटात गोल्डन आवर्समध्ये सह्याद्रीमध्ये दाखल केलं आणि त्यामुळे त्या पॅरालिसिसच्या अटॅकचा कुठलाही दुष्परिणाम न होता ते वाचले. ह्या मुलांचा मी सत्कार केला. ते करिश्माच्या चौकात ॲक्सिडेंट झाल्यावर 2 धीट मुलींनी आपापल्या गाड्या बाजूला लावल्या स्कूटर. त्या मुलाला रिक्षात घातलं. त्यांचे सगळे कपडे रक्तानी भरले होते आणि त्याला दीनानाथमध्ये ॲडमिट करून वेळेवर मदत दिली. ह्यांचे सत्कार मी मुलांच्या देखत केले. हे आपल्या परिसरात घडलेल्या घटना आहेत. ह्या मुलांपर्यंत पोचल्या पाहिजेत. त्याच्यातून त्यांना पुढच्या कामाची प्रेरणा मिळते. नंतर पर्यावरणपूरक कार्यक्रमांचं 1 वर्ष, वाद्यांची ओळखचे उपक्रम, प्रत्येक वाद्याची ओळख आणि इतके नामवंत लोक त्याच्यामध्ये आले की जलतरंगला मिलिंद तुळाणकर आणि सतारीच्या दिवशी उस्ताद उस्मान खान आणि हे सगळे वैयक्तिक परिचयावर अशी माणसं भेटवली. मुलांना प्रदर्शनं भरवली विना खर्चाची. मुलांच्याचकडनं गोळा केल्या गोष्टी त्यात सगळ्या नीट सॉर्ट करून डिस्प्ले केल्या आणि ती प्रदर्शनं भर. म्हणजे करायचं म्हणलं ना तर खर्च किंवा हे काही नाही, कल्पकता पाहिजे एवढंच सांगते ह्या निमित्ताने. आणि उपक्रमांना तोटा नाही, थोडा विचार केला की आपल्याला खूप सुचू शकतं आणि हे अतिशय ऊर्जादायी असतं. आणि मुलांना सकारात्मकतेकडे गुंतवण्याआधी आपण पण ते विधायक आणि सकारात्मक मार्गावर राहायला पाहिजे. म्हणजे कालच एक ज्येष्ठ नागरिक महिलांचा कार्यक्रम होता. तिथे मी म्हणलं की गेली 12 वर्ष मी एकही सिरियल पाहिलेली नाही, त्यामुळे माझं कुठलंही नुकसान झालेलं नाही. उलट मला खूप वेळ उपलब्ध झाला, त्याचा मी चांगल्या कारणांसाठी वापर केला. आणि अनगतही की मी त्यांना आणखीन एक सांगितलं की हेवे दावे मत्सर सुडाचं राजकारण ह्या गोष्टी माझ्या मनात पडून माझं मनही दूषित झालं नाही. त्यामुळे ते विधायक मार्गावर आणखीन चांगलं काम करू लागलं. तर आपली एनर्जी कुठे खर्च करायची हे आपणच ठरवायचं आणि मुलांना ते आत्ता कळत नाही म्हणून त्यांना मार्गदर्शन करायचं. एवढंच आपल्या हातात आहे. धन्यवाद. फारच सुंदर अनुभव कथन आणि खूपच आपल्याला ज्ञानात पण भर पडली असेल आणि आपल्याच अप्रोचमध्ये खूप बदल झाला असेल असं वाटतंय. खूप साऱ्या चिठ्ठ्या आल्यात, त्यातल्या काही वैयक्तिक आहेत त्यामुळे मी आत्ता त्या नाही घेतेत. पण काही ज्या सर्वसामान्य शंका आहेत असं वाटतंय त्यातला पहिला घेऊया, कारण वेळेचा अभाव आहे, सगळ्यांनाच घेता येणार नाही आहे. तर काही तुम्हाला आल्यात आणि काही महेंद्र सेठी यांना आल्यात. तर पहिला असा प्रश्न आहे की सरांना आहे की आसपास घडणाऱ्या हिंसात्मक किंवा नकारात्मक गोष्टींबद्दल पण कुतूहल असतं खूप मुलांना. तर मग अशा कुतूहलाच्या गोष्टी किंवा इच्छा कशा हाताळायच्या? कारण जिज्ञासा तर शमली पाहिजे पण अनुकरण नाही व्हायला पाहिजे, याची काळजी कशी घ्यायची? मुलं विचार करतात असा माझा अनुभव आहे. आपण त्याला विचारायला जरा थोडा जर का विधायकता दिली, का बरं घडत असेल असं, का त्यांना असं करावं असं वाटत असेल, तर अगदी 2री 3रीतली मुलं सुद्धा याच्यावरती विचार करू शकतात. आपण जर का त्याला हे चूक आहे एवढंच जर का सांगितलं तर त्याची उत्सुकता अजून वाढणार आहे. मग करून बघतो, एकदा करून बघतो, बघू तर खरं काय होतं आहे. त्यामुळे ते करून बघण्याच्या पेक्षा सुद्धा एक केल्याने काय काय घडतंय आसपास त्याच्याबद्दलचं जर का विचार प्रक्रिया सुरू केली, आणि मी चांगलं वाईट सांगणार नाही आहे, तू ठरव तुला काय वाटतंय. मला असं वाटतं की हळूहळू मुलांची ही विचार प्रक्रिया जर का आपण विकसित करत गेलो तर मग हिंसात्मक जरी दिसत असलं त्यांना तरी ते चुकीचं आहे. म्हणजे रस्त्यावरती माझ्याबरोबर जेव्हा माझा अगदी 2रीतला मुलगा जेव्हा बसतो तेव्हा तोही सांगतो, बाबा हे पलीकडे जे काही मोबाईलवरती बोलत चाललेत ना हे चूक आहे. त्याला चूक आहे एवढं कळतं, तो लगेच त्याला जाऊन सांगेल असं नाही, ते अमुक असं आपण का नाही करत असं तो म्हणणार नाही.
म्हणण्याचा भाग असं की काय चूक काय बरोबर हे त्याला ठरवण्यासाठी विचार प्रक्रिया जर का आपण हळूहळू विकसित करू शकलो तर कदाचित ती नकारात्मककडे जाणार नाही. मला पुढचा प्रश्न येण्यापूर्वी माझ्या मनातल्या 2-3 गोष्टी तुमच्यापर्यंत आधी पोचवायच्या तर पोचवतो आणि मग आपण जाऊ. मग अशा वेळेमध्ये राहून गेल्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी एकटे कमी प्रेरणा जागरणाच्या प्रक्रियेमध्ये पुढे जातात असं माझं मत आहे. या वयामध्ये विद्यार्थी पियर एकत्रितपणे गटाने मिळून काही 4 अनुभव घ्यायचे ठरवले तर ते जास्ती उत्साहानं करतात, त्यांची प्रेरणा ऊर्जा जास्ती पुढे जाते. आणि त्यामुळे पालकांनीसुद्धा असा प्रयत्न करावा की आपल्या एकट्या मुलामुलीसाठी कार्यक्रम करण्यापेक्षा परिसरातल्या 5-25 जणांना एकत्र करून एकमेकांच्या मदतीने जर काही कार्यक्रम होऊ शकले तर जास्ती त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. समाजातलं इतर रिसोर्सेस वापरणं म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली ज्याला आपण म्हणू अशा प्रकारची प्रक्रिया ही केली पाहिजे. माझंच त्यांनी ऐकलं पाहिजे, माझ्याकडूनच प्रेरणा घेतली पाहिजे, गरज नाही. माझा मित्र आहे, माझी मैत्रीण आहे, तर त्याच्या घरी जा तो बोलेल आणि कशाही मुळे जर का त्याला ट्रिगर झालं तर छानच आहे, चांगलंच आहे. त्यामुळे जो काही पॉझिटिव्हनेस थोडासा आहे की माझ्यामुळे आणि मीच ह्याच्यातून जरा थोडं बाहेर पडलो आपण तर याच्यामध्ये बदल घडायला हवा आहे. याच्यातली किंवा ह्याच्यातली प्रेरणा वाढायला हवी आहे. मी जर का माझ्या अनुभवातून कमी पडत असेल तर मी अजून 4 जणांची मदत घेईन. मग त्यांच्या मित्रमैत्रिणींची असेल, त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या घरच्यांची असेल किंवा माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरच्यांची असेल. आणि शेवटचा मुद्दा यातला मग अशी आणि तो सांगितला तोच मला अजून जरा थोडंसं हे करायचं वाटतं की पालकांना थकायला परवानगी नाही. नो चॉईस. आपली ऊर्जा जेवढी आपण वाढवू, टिकवू, दिसू, प्रत्यक्ष व्यक्त करू तेवढी मुलं ऊर्जावान होणार, तेवढी मुलं प्रेरणादायी होणार आहेत. आता काही करावंसंच वाटत नाही, एवढा दमलो 8 तास, तर मुलं दुसऱ्या दिवशी म्हणणार आहेत 6 तास शाळा केली, काही करावंसं वाटत नाही आहे. ते लगेच तुम्हाला म्हणणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ते 8 तास काम वगैरे काही नाही. आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याकडे ती जबाबदारी आहे की आपल्याला जास्तीचा वेळ, जास्तीची ऊर्जा ही चॉईस नाही त्याला. आत्ता आपण जर का चांगलं पालक म्हणून जर का काम करायचं ठरलं आणि प्रेरणा जागृती करायची ठरली तर असं मला वाटतं. आणि यातला शेवटचा मुद्दा जो आहे तो मूड स्विंग्स. काही प्रश्न आला असेल किंवा येईल मला माहीत नाही, परंतु अनेक वेळेला प्रेरणा अशी ती एकदम अशी स्पोरॅडिक असते, धुमकेतूसारखी. केव्हा तरी अचानक तो काहीतरी छान करतो नंतर करतच नाही काही. आलाय हा प्रश्न. आणि माणसं वाचायला शिकतात तसं तर थोडंसं मला त्यांच्या मनातलं काही म्हणजे गोष्टी तोच जरा प्रश्न लावून घेते कळल्या. आता की काही वेळेला मुलं इतरांचं बघून किंवा त्यांना वाटतंय म्हणून एखादी गोष्ट करायला भाग पाडतात आपल्याला, किंवा असं त्यांनी लिहिताना असं लिहिलंय, आणि मग नंतर 2 महिने सोडून देतात. तर मग ह्याला किती प्रोत्साहन द्यायचं किंवा हे कसं हाताळायचं? धरसोडपणा वाढेल का यात असं वाटतंय? तर मूड आणि मूड स्विंग हे स्वभावाची वैशिष्ट्य आहेत. ती चालू जाणार आपल्याही मनात असतात. आपणही सदा सर्व काळ कायम एका उंचीच्या ऊर्जेच्या स्तराला असू शकत नाही. त्यामुळे केव्हा तरी आपल्याला वाटतं आता 2 दिवस काही करू नये किंवा अमुक करावं तमुक करू नये. तर ही नॅचरल प्रोसेस आहे. किती मूड स्विंगनं आपण काय बळी पडायचं किंवा भीक घालायची हे थोडासा तरतमाचा भाग आहे असं मला वाटतं. त्यामुळे काही बाबतीत तरी आपण आग्रह धरला पाहिजे, तुझा मूड असो नसो तुला आता हे करायचं आहे. पण हेच जर का सतत तुम्ही करत राहिलात तर मात्र तुमच्याकडं मुलं येणारच नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की मूड स्विंगच्या बाबतीमध्ये किंवा मूडच्या बाबतीमध्ये काही संधी, काही जागा या मोकळ्या ठेवणं, आणि काही बाबतीमध्ये तुला आता काही वाटो नटो तुला करायचं नाही वाटतं तरी हे करायचं आहे बरं का असं म्हणून आग्रह धरणं, मागं लागणं. काही वेळेला आपल्या आग्रहाखातर त्यांनी ते केलं असं झालं तर नंतर त्याला वाटतं की ते बरं झालं तू आग्रह धरलास बरं का, पण त्यामुळे जमून गेलं आणि छान झालं. काही वेळेला ढकलावंच लागतं. प्रत्येक वेळेला तुझ्या मर्जीप्रमाणे असं नाही चालणार हेही आपल्याला त्याला ऐकवलं पाहिजे. काही वेळेला तुझ्या मर्जीप्रमाणे, काही वेळेला मी सांगतो किंवा मी सांगते म्हणून ही प्रक्रिया आपल्याला, पण ही मी म्हणायचं की सजगपणे केली पाहिजे, सरधोपटपणे करता कामा नये. आणि म्हणून पालकांच्या बाबतीमध्ये मी नेहमी असं आग्रहानं सांगतो की देअर बिहेवियर शुड बी मोस्ट अनप्रेडिक्टेबल. बघा मी काय म्हणतो आहे, काही जणांचे जिथं मस्त चेहरे असेल असं कसं काय म्हणतात तुझ्या घरे. अनप्रेडिक्टेबल म्हणजे व्हिम्सिकल नाही, माझ्या लहरीपणापण आहे असं नाही. तर कदाचित एखाद्या प्रसंगात मी त्याचं फार कौतुक केलं नाही, कदाचित काहीच कौतुक केलं नाही. प्रसंगाप्रमाणे नाही तर ती कंडिशनिंग होतं एखादं की असं केलं म्हणजे असं उत्तर मिळणार, असं केलं म्हणजे असा प्रतिसाद मिळणार, असं केलं तर असं नाही मिळणार.
आणि मग ती मुलं आईवडिलांना जोखायला लागतात आणि मग आता त्याप्रमाणे मग त्यांची वर्तनाची प्रक्रिया सगळी बदलत जाते. तर अनप्रेडिक्टेबल म्हणताना मला असं म्हणायचं की इलॉजिकल अनप्रेडिक्टेबल नाही म्हणते मी, पण ठरवून एखाद्या वेळेला मी असा वागलो तर मी तसाच वागीन असं नाही. आज मी तुला परवानगी दिली अमुक करायला, उद्या देईनच असं नाही, कारण त्यावेळेच्या परिस्थितीच्या अनुषंगानं तो निर्णय योग्य अयोग्य जो असेल तो तुला मी समजावून पण सांगेन वाटल्यास, पण आता नाही बाबा तुला देता येणार. या परीक्षेला तू यावर्षी बस, पुढच्या वर्षी बसलंच पाहिजे असं काही मला वाटत नाही आहे. न बसल्याची माझी ही कारणं आहेत. बघ तुला काय वाटतंय. भावनेतून प्रेरणा जागी होते, पण प्रेरणा टिकवायची असेल तर त्याला विचारांची जोड द्यावी लागते. नाहीतर भावना आवेग संपले की प्रेरणा खाली येणार आहे. त्यामुळे प्रेरणेला सुरुवात करताना तुम्हाला भावनाच पुढे येणार आहेत किंवा भावनेमुळेच त्याला ते करावं असं वाटणार आहे. आवाहनातून ती प्रतिसाद तो मिळणार आहे, पण हा प्रतिसाद जर का आपल्याला टिकवायचा असेल तर त्याला मग विचारांची वैचारिक बैठक, लॉजिकल प्रोसेसेस, पर्पज या गोष्टींची जोड जर का आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की ते निश्चित जास्ती काळ टिकणारी प्रेरणा अशी होऊ शकेल. पुढचा प्रश्न माधुरीताईंसाठी आला आहे. मुलांना आजच्या युगातला मैदानी खेळ नको वाटतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी कसे प्रेरित करता येईल? हे अगदी नेहमी म्हणजे मुलं जेव्हा आमच्याकडे येतात किंवा पालक येतात तर पालकांची अपेक्षा असते की आता बास्केटबॉलला समजा मुलाला घातलं आहे तर डिस्ट्रिक्ट कधी खेळेल कमीत कमी, मग स्टेट लेवलला कधी जाईल. म्हटलं आधी त्याला बॉल हातात घेऊ दे, मग ठरेल की त्याला काय ते आवडतं आहे वगैरे. पण अशी पालकांची अपेक्षा असते. आणि काय म्हणाल तुम्ही? मैदानी खेळ. हां, तर मैदानी खेळ तर हे खेळ आणि व्यायामाची गोडी घरातनंच लावायला लागते. कारण मी मुलांना विचारते की कोणाचे बाबा व्यायाम करतात, कोणाची आई व्यायाम करते. तर मी विचारते कोणाची आई व्यायाम करते, तर मुलं सांगतात काही डोक्यावर पडली का ताई? म्हणजे असा का प्रश्न विचारते, वेळ तरी असतो का आईला, काही काय. मग मी विचारते बाबा कुणाचे बाबा व्यायाम करतात, काही हात वर येत नाहीत. एका मुलांनी मला उत्तर दिलं होतं, माझे बाबा व्यायाम करतात, 3 व्यायाम करतात आणि 3ही बोटांचे. म्हणलं बोटांचे? तर म्हणे मग चेकवर सही करतात, नोटा मोजतात आणि रिमोट दाबतात. मी म्हटलं राजा ह्यातला कुठलाच व्यायाम आपल्या उपयोगाचा नाही, मग तू काय खेळतोस? तर तो म्हणला मी क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो. म्हणलं एवढं खेळू देणारे पालक आहेत म्हणजे भेटायला पाहिजे ना त्यांना, नाही तर पालक नेहमी खेळू देत नाहीत अशी तक्रार आहे. तर तो म्हणला मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत. ते म्हणलं मुलांनो आपल्याला हे अजिबातच उपयोगी नाहीत गोष्टी. घाम येईपर्यंत, दमसास वाढेपर्यंत खेळ हे खेळले पाहिजेत, तरच त्याचा तुम्हाला शरीराला आणि मनाला उपयोग आहे. तर त्यामुळे ही गोडी लावणं. आमच्या इथे एका महिन्याभराच्या फिटनेसच्या शिबिराला एका आईनी असंच प्रवेश मुलाला घेतला होता आणि त्या म्हणाल्या अजिबात अंगाला जरासुद्धा हालचाल नको याला. आणि मग त्या गमतीत गोडीत जेव्हा तो मुलगा 1 महिन्यानी सर्किट त्यांनी पूर्ण केलं फिटनेसचं आमचं, तर तेव्हा त्या आईला इतकं ऊर भरून आलं. तर मुलांना हे संधी दिली पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना सहभागी होऊ दिलं पाहिजे. याला जोडून मी एक सांगते की खूप पालक म्हणतात मी त्याला इकडे घातलं आणि घातलं पण नाही, टाकलं बरं का, इकडे टाकलं तिकडे टाकलं एवढे पैसे घालवले, काही उपयोग नाही हो. पण मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलांना 10 गोष्टी एक्सप्लोअर करायची संधी मिळाल्यावर 6 त्यांना भावतील, 4 आवडतील, त्यातल्या 2 पुढे काहीतरी करायची इच्छा निर्माण होईल आणि त्यातली 1 त्यांना आयुष्यभर साथ देईल. तर ते पैसे वाया गेले आणि ते प्रत्येक गोष्टीतनं मूल काहीतरी शिकत असतं. म्हणजे हे आपल्याला करायचं नाही आहे एवढं तरी शिकतं की नाही. तर त्यामुळे ते शिकायची पण संधी द्या ना त्याला. तर कोणी असं म्हणू नये की मी त्याला इथे घातलं आणि माझे पैसे वाया गेले, असं होत नाही. म्हणजे मला असं वाटतंय की आपलीच अशी प्रवृत्ती झाली आहे की आम्ही मुलांना जे देऊ त्यातनं आम्हाला काहीतरी आउटपुट मिळालं पाहिजे. आम्हाला आउटपुट मिळालं नाही तर त्याचा काही उपयोग झाला नाही. मुलांना काय मिळतंय ह्याचा कदाचित आपण विचार करत नाही आहोत असं वाटतंय. आणि अनेकदा असं होतं की आता मैदानावर पण मुलं खेळत असतात ना, तर पालक अशी दुर्बीण लावून बसतात की माझा मुलगा आणि ताई यांचा किती वेळ संपर्क आला, किती वेळ. ह्याच्यात नसतं. ते एकमेकांकडनंही खूप गोष्टी शिकत असतात जी संधी त्यांना एरवी मिळत नसते. तर हे पालकांच्या पचनीच पडत नाही. म्हणजे काहीतरी 1 to 1 आणि सारखं काहीतरी शिकवायचं, ह्यांना मुलं शिकत नाहीत.
आणि सर जसं म्हणाले की एक उपक्रम आपण घेतला, ज्याची संवेदनशीलता जेवढी, ज्याचा तिपकागत जेवढा पोरस, तेवढं तो त्या याच्यातनं टिपून घेतो. त्यामुळे सर्व मुलांपर्यंत ते सारखंच पोचेल अशी पण अपेक्षा आपण करण्यात अर्थ नाही आहे. त्यामुळे त्यांचं ॲब्सॉर्प्शन किती आहे, त्यांचा त्यावेळचा मूड कसा आहे, किंवा घरनं किती रागवून ह्या शिबिराला घातलं आहे किंवा या कार्यक्रमाला पाठवलं आहे, ह्याच्यावर त्यांची निगेटिव्ह मेंटॅलिटी आधीच तयार होते. तर ते निगेटिव्ह न होऊ देता आपल्याला मुलांनी जे करावं असं वाटतं आहे ते चांगलं आहे, ते तुला आवडेल, ते तू करून बघ, असं जर आपण घरी म्हटलं तर त्याच्यात फरक पडतो. पुढचा प्रश्न कदाचित दोघांना कॉमन असेल असं वाटतंय की सध्या पालकांचं असं आहे की ते असं म्हणतात तू काहीही कर पण टॉपचं कर किंवा चांगलं कर. म्हणजे कुठलीही गोष्ट माझ्या मुलांनी केली तरी मला चालेल, चपला शिव पण टॉपच्या शिव, असं जे काय हा जो टॉपचा आग्रह आहे तो कितपत बरोबर आहे आणि त्याचा किती धरायचा आग्रह आणि किती मला तर सोडायचा? वाटतं ह्याच्यासाठी बाबांचं प्रगती पुस्तक ही गोष्ट सगळ्यांनी आठवावी. म्हणजे आईचंही ते प्रगती पुस्तक असू शकेल की आपण त्यावेळेला काय केलं आहे, आपली त्यावेळेला किती समज होती. आणि टॉपचं म्हणजे काय झालं माहिती आहे का, ह्या माध्यमांमधनं आपल्याला सगळं टॉपचंच दिसतं. म्हणजे पूर्वी आपल्याला गणेशोत्सवात जे स्थानिक कलाकारांनी सादर केलेलं आवडायचं ना, ते आता आवडत नाही. आता आपल्याला सगळं नॅशनल लेवलच्या लोकांनी केलेलं टी व्हीवर बघायला मिळतं. पण आपल्याला प्रोत्साहन या सगळ्यांना द्यायचं आहे, कारण ते सगळे समाजाचा भाग आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की टॉपचा आग्रह धरण्यामध्ये काही हाशील नाही आहे, कारण ते रिअलिस्टिक होणार नाही. म्हणजे आपला जो मुलांचा वकूब आहे, मुलांकडनं काय अपेक्षा करायची आणि त्या अपेक्षा पण रिअलिस्टिक हव्यात असं वाटतं, नाहीतर त्याचा निगेटिव्ह परिणाम त्यांच्या स्वप्रतिमेवर होतो. टॉप म्हणजे एव्हरेस्ट अशी जी आपल्या सगळ्यांची हे झालेली आहे. टॉप म्हणजे माझ्या इथली टेकडी का नको. त्यामुळे ह्या टॉपच्या व्याख्येबद्दल आपण जरा आपापल्याशी स्वतःशी तपासून बघितलं पाहिजे की मला टॉप द्यायचं म्हणजे काय, तर धडपड करण्यासाठी जे काही लागेल ते त्याचं टॉप असलं पाहिजे. त्याला 4 पावलं पुढे जाण्यासाठी जी काही सगळी इच्छाशक्ती निर्माण व्हायला पाहिजे तेवढं त्याचं आकाश असलं पाहिजे, तेवढं त्याचं क्षितिज असलं पाहिजे. आम्हाला क्षितिज दिसतात ती म्हणजे चंद्राच्या आणि सूर्याच्या पलीकडचीच क्षितिज आम्ही जर दाखवायला लागलो तर ते नाही शक्य होणार प्रत्येक वेळेला. आणि प्रत्येक क्षेत्रात टॉप असं म्हणायचं म्हणजे ठीक आहे तू करून बघ, नाही जमलं तरी बिघडणार नाही, नाही झालं तरी बिघडणार नाही, तू नाही एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोचलास ना तरी खूप छान, आम्हाला आनंद आहे. असं म्हणजे की आनंद घेण्याच्या प्रक्रियेत त्या टॉपच्या व्याख्या जर का आपण त्यात काय मिसळून टाकल्या फार तर मग मुलं पुन्हा म्हणजे हा पुन्हा प्रश्न कसा येतो माहिती आहे का, की स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, सर्टिफिकेट आहे का, तर भाग घेणार. तर काहीतरी मला फिजिकली मिळालं पाहिजे तरच मी त्यात भाग घेणार. तर तू बक्षीस मिळवणार आहेस का, तर भाग घे. सहभागातला आनंद, प्रक्रियेतला आनंद हा या टॉपमुळे आपण हरवून तर बसत नाही आहोत ना. आपण नेहमी प्रॉडक्टचा जास्त विचार करतो, प्रोसेसचा कमी विचार करतो. आणि मला असं वाटतं की प्रेरणा जागरण असेल किंवा सकारात्मक ऊर्जेला स्थान देणं असेल, याच्यामध्ये प्रक्रिया जास्त महत्त्वाच्या आहेत प्रॉडक्टपेक्षा. हो, ॲड करायला आवडेल की एक तर तू माझा मुलगा आहेस किंवा मुलगी आहेस आणि म्हणून तू मला आवडतोस, हे मुलांपर्यंत पोचूच शकत नाही. ते तू हे केलंस तर तू माझा आवडशील, तू ते केलंस त्याच्यात परफॉर्मन्स दिलास तर मला आवडशील. आणि मग पुढे गेल्यानंतर पालकांनासुद्धा मुलांच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी काहीतरी चुकीच्या गोष्टी करायची वेळ येते की मुलांच्या मनात आपली प्रतिमा. असं नसतं, ही प्रेमाने बांधलेली नाती आहेत आपली. ह्याच्यामध्ये तू असं केलंस तर माझा आवडता होशील आणि मी तुझ्या मनातनं उतरीन, हे अशी भीती पालकांनी बाळगायचं कारण नाही, मुलांनीही बाळगायचं कारण नाही. आणि हे चांगलं नातं होण्यासाठी ते त्या अचिव्हमेंटवर अवलंबून असता कामा नये. एक थोडा वेगळा प्रश्न 3-4 जणांकडून आलाय म्हणून तो घेते, त्याच्यावर बोलणं नाही झालं आहे. आणि एकच मग शेवटचा घेऊन थांबूया कारण वेळ संपत आली आहे. आई आणि बाबा या दोघांपैकी एक पालक इन्व्हॉल्व आहे किंवा एक खूप विलिंग आहे आणि एक अनइन्व्हॉल्व आहे किंवा एकाला नाही आहे काही विशेष असं वाटत आहे, तर मग हा बॅलन्स आपण मुलांना अशा प्रकारची
प्रेरणा देणं किंवा त्यांच्या ऊर्जेला विधायक वळण देणं याच्यामध्ये कसा हँडल करायचा, हा थोडा वेगळा प्रश्न आलाय म्हणून मी तो घेते आणि तो 3-4 जणांकडून आलाय. त्यामुळे डबल इंजिन जरी असलं, जर का ते विरुद्ध दिशेला असलं तर अवघड आहे. त्यामुळे आपल्या घरात अनेकांच्या ठिकाणी 4-4 इंजिन आहेत, आजी आजोबा, आई बाबा. आणि आपल्याला काळजी अशी घ्यायला लागेल की हे एका वेळेला जर का 4ही इंजिन एका दिशेने चालली तर फारच उत्तम, आदर्श स्थिती. पण समजा नसेल चालली समजा एका दिशेला, तर मग वेगवेगळ्या वेळेला एक एक इंजिन चालेल असं पाहावं. ओढाताण करण्यात काही मजा नाही आहे. मला असं वाटतं की मुलांनी अगदी हे सगळं आत्ताच केलं पाहिजे. असं जर का एखाद्या आईला वाटत असेल आणि बाबा काय घाई आहे, काही आत्ता करायची गरज नाही, तर मग काही वेळेला बाबांनी म्हटलं पाहिजे की ठीक आहे माझं असं मत आहे, पण ठीक आहे तुला वाटतं तर तू कर. आणि काही वेळेला आईने असं म्हटलं पाहिजे की ठीक आहे बाबा तुला जर का असं वाटतं ना की आत्ता लगेच करायची गरज नाही तर थांबूयात, तू काहीतरी वेगळा विचार करून तू काहीतरी 4 पावलं पुढे घेऊन जा. पुशपुल हे घरच्या आघाडीवरती सुद्धा आपल्याला काही एकमेकांना करावं लागणार. जे कोणी सायकल चालवतात, मगाची उदाहरण दिलं, पण 3-4 जण जेव्हा असं सायकल चालवतात ना, पूर्वीचे रस्ते आम्हाला 3-4 जण एका रेषेत सायकल म्हणजे आडव्या स्थितीत सायकल चालवताना मोकळे असायचं आहे. आता अवघड आहे तशी जागा मिळणं. पण आम्ही एकमेकांना असं पायनल मारायचं नाहीत आणि ओढायचं एकमेकांनी आणि ढकलायचं, ओढायचं आणि ढकलायचं, असं करत आम्ही सायकली खूप काळ नेलेल्या आहेत. मला असं वाटतं की ती प्रक्रिया घरात सुद्धा काही व्हायला लागेल की काही वेळेला पुश आहे, काही वेळेला पुल आहे, काही वेळेला थांबणं आहे, काही वेळेला काय मतांतरं जी असतील त्याच्याबद्दलची खुल्यापणानं स्वीकारशीलता आपली आहे. पण जितकं शक्य आहे तितकं एकमेकांना समजून घेणं किंवा एकमेकांना वाव देणं आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी, तर मला असं वाटतं की हे शक्य आहे. अदरवाईज आपले इगोज इश्यूज जर का त्याच्यामध्ये आले तर अवघड आहे. मला एक फार छान वाक्य एका शाळेच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळालं. दुर्दैवानं आतमध्ये परिस्थिती वेगळी होती, पण वाक्य खूप छान होतं. वाक्य असं होतं, लर्निंग प्लेस अहेड, कीप युअर इगोज आउट. आपण मंदिरात जाताना जसं चपला बाहेर करून ठेवाव्यात म्हणतो, असं मला असं वाटतं की घराच्या बाहेर तुमचं जे काही इगो असतील ते ठेवा. घरात जेव्हा तुम्ही याल तेव्हा निदान कीप युअर इगोज आउट. तर कदाचित हे मतांतरं जरी असली तरी शक्य होईल विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये 4 पावलं पुढे जायला. मला नेहमीच असं वाटतं की आपलं काय पद प्रतिष्ठा, काय पैसा, जे काही इमेज वगैरे असेल त्याची झूल नेहमी उंबऱ्याच्या बाहेर काढूनच आपण आत आलं पाहिजे. कारण आपण घरी असताना आपल्या नातींची फक्त आजी असतो, त्यांना नगरसेविकेशी काही घेणं देणं नाही आहे. तर त्यांना ते छान गोष्ट सांगते, आपल्याबरोबर खेळती आहे, एवढंच हवं असतं. तर त्यामुळे प्रत्येक रोलमध्ये आपण म्हणजे हे सगळं बाहेरच्या गोष्टी बाहेरच उंबऱ्याच्या ठेवून आलो तर चांगलं आहे. पण सर मला एक नेहमी असं वाटतं की आईबाबांच्या सुद्धा व्यक्तिमत्वाच्या काही मर्यादा असतात आणि त्यामुळे सुद्धा काही लोक मुलं हा विषय ऑप्शनलाच टाकतात. म्हणजे बाबा विशेषतः असंही मी पाहिलं आहे की ते मुलाचं आहे ना, हे ते तू बघून घे, ते मी काही बघणार नाही. पण हे काही वेळा एकमार्गी बरं असतं किंवा ती आई तरी निर्णय घेते. परंतु आईवडिलांच्या सुद्धा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादा असतात. त्यामुळे त्यांचं पण ह्या गोष्टींचं आकलन जे असतं ना ते वेगवेगळं असतं. आता समजा माझ्या नवऱ्याला, तो इंजिनियर आहे, तर त्याला टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, इन्व्हेन्शनमध्ये त्याला रस आहे, पण मला मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये रस आहे आणि त्यातल्या 4 गोष्टी माहिती आहेत. तर जेव्हा आपण ज्या विषयाचा विचार करत असू, म्हणजे टेक्निकल काही असेल तर त्याचा सल्ला घेणं जास्त उपयोगी पडेल मुलांनी, आणि असं जर बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील तर मी त्याच्यात लक्ष घालणं बरं पडेल. तर हे इगोंची लढाई टाळून आपल्याला घरामध्ये करता येतं. आणि हे बरं, मुलं तर बेस्ट पॉलिटिशियन्स असतात. मी तर सांगते, चिल्ड्रन आर बेस्ट पॉलिटिशियन्स. त्यांना कोणत्या वेळेला कोणाच्या मागे लपायचं आणि काय पदरात पाडून घ्यायचं हे उत्तम कळतं. त्यामुळे त्यांना काय हवं आहे त्यानुसार ते एकेकाची ढाल म्हणून आजी आजोबा आई बाबा यांचा वापर करत असतात आणि मग आपण निर्णयाप्रत येत असतो. तर सर्वानुमते, सगळी इंजिन एका बाजूला, सर्वांचं एकमत असेल तर बेस्ट. पण नाहीतर ज्याला ज्या क्षेत्रातलं ज्ञान आहे त्याला त्या क्षेत्रातल्या गोष्टी ठरवण्याचा अधिकार दिला तर जास्त काहीतरी चांगलं घडू शकतं. वेळ आपली संपली आहे, त्यामुळे पुढचे प्रश्न आहेत पण ते आत्ता घेत नाही. पण महेंद्र सेठिया दुपारपर्यंत आपल्याबरोबर आहेत, कदाचित माधुरीताई पण असू शकतील.
तर काही अनौपचारिक गप्पांमध्ये तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकाल. आज आपल्या सगळ्या व्यस्त दिनक्रमातून आणि आपल्या सुट्टीतून वेळ काढून माधुरीताई इकडे आल्या किंवा महेंद्रभाई आले, म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानते आणि हे सत्र इथे संपलं असं घोषित करते. पुढच्या सूचना ईशा देईल. धन्यवाद. आत्ताच्या ह्या दोन्ही मांडणी ऐकत असताना एक कधीतरी वाचलेली ऐकलेली गोष्ट आठवली की जर 15 सेंटीमीटरची जर रेष असेल आणि कोणीतरी सांगितलं की खडू म्हणजे खोडरबर, इरेझर, व्हाईटनर वगैरे न वापरता ती जर पुसायची असेल तर काय करता येईल, तर 30 सेंटीमीटरची रेष काढायची. तर हे दोन्हीही आत्ता या दोन्ही मांडणीतून हे अगदी लक्षात आलं की मोठी रेष काढणं किती गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. पुढे जाण्याआधी 1-2-3 सूचना आहेत त्या सांगते. बाहेर आपल्याला आता माहिती झालं असेल की प्रज्ञामानस संशोधिकेमध्ये बऱ्यापैकी मनोमापनाचं आणि संशोधनाचं काम चालतं. बऱ्याच मानसशास्त्रीय चाचण्या इथे स्टँडर्डाईज केलेल्या आहेत. तर त्याची विक्रीसुद्धा आपल्या इथे होते. तर त्याचा टेस्ट कॅटलॉग हा बाहेर जर तुम्हाला बघायचा असेल तर बघता येईल. योगिताताई मणियार बाहेर असतील तर त्यांच्या इथे आपल्याला टेस्ट कॅटलॉग बघता येईल आणि जर तो टेस्ट कॅटलॉग हवा असेल तर तो अगदी नाममात्र शुल्कात उपलब्धसुद्धा आहे. काल मी म्हणलं तसं की ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती केंद्राचा शहरी भाग जो आहे संवादिनी गट, तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर बाहेर त्याची माहितीपत्रकं देखील आहेत. आणि त्याचबरोबर याच संवादिनी गटातर्फे ज्ञानप्रबोधिनीचा एक अतिशय विशेष शैक्षणिक उपक्रम म्हणजे विद्याव्रत संस्कार हा राबवला जातो. पुण्याबाहेरील सुद्धा 13 ते 15 या वयोवर्षातील मुलींसाठी हा जो त्यांचा वयोगट आहे म्हणजे 7वीतून 8वीत जाणारा, तो जीवनातील त्यांचा अत्यंत महत्त्वाचा कालखंड असतो. आणि जसं आपण काल गटचर्चांमध्ये हे विषय काही बोललो की संस्कार, मूल्य आणि त्याचं संवर्धन कसं करायचं, तर त्यातलाच हा उपक्रम आहे विद्याव्रत संस्कार. आणि त्यांची अस्थिर मनोवृत्ती, भावनिक गोंधळ, नातेसंबंध, मैत्री, लैंगिक जीवनाचा अस्पष्ट कल्पना या सगळ्यामुळे या मुलांमुलींमध्ये अतिशय संभ्रम असतो. या अवस्थेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या ऊर्जेलाही व्यवस्थित चालना आणि दिशा मिळू शकते. तर याच विद्याव्रत संस्काराच्या माध्यमातून असे सुयोग्य मार्गदर्शन ज्ञानप्रबोधिनीचा संवादी गट करत असतो. गेली अनेक वर्षे मे महिन्यात सुट्टीमध्ये ह्या संस्कारांचं एक शिबिर असते. तर यावर्षी हे विद्याव्रत संस्कार शिबिर दिनांक 5 मे ते 12 मे 2024 या कालावधीत प्रबोधिनीमध्ये आयोजित केलेले आहे. या संबंधित काही आपल्याला अजून माहिती हवी असेल, विचारणा करायची असेल तर मी पुढे संपर्क व्यक्ती आणि त्यांचा संपर्क सांगते यांच्याशी करावा. या व्यक्तिमत्व विकसनासंबंधीच्या विषयी 6 दिवसांचे 6 व्याख्याने आणि 7व्या दिवशी प्रत्यक्ष संस्कार असा एकूण शिबिराचा आराखडा असतो. तर अजून माहिती हवी असेल तर अर्चनाताई यांच्याशी संपर्क करता येईल. मी त्यांचा दूरध्वनी क्रमांक सांगते 9767 841147 9767 841147 आणि विनयाताई 9923 99679 9923 799679. तर याबद्दल आपण नक्कीच चौकशी करू शकता यांना संपर्क करून. आता यानंतरच्या पुढल्या सत्राकडे आपण एक 5 मिनिटात वळणार आहोत.